नमस्ते. आपण वेबिनार सेशन आपला चालू करत आहोत. आज 60व्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम आपल्या सर्व सभासदांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या स्वतंत्र महाराष्ट्राकरता एक जण हुतात्मा झाले त्यांचे पुण्यस्मरण करून त्यांना अभिवादन करून आपल्या आजच्या कार्यक्रमाची मी आपल्या वेबिनारची सुरुवात करत आहे. हा आपला तिसरा वेबिनार आहे. आजचा महाराष्ट्र दिन 1 मे म्हणजे कामगार दिन आहे. तसंच आज 1 मे रोजी महारेराची स्थापना होऊन 4 वर्ष झालेली आहेत आणि महारेरा कायदा अंमलात येऊन आपल्याला आज 3 वर्ष झालेली आहेत. तरी आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आज आपले पॅनलिस्ट आपले स्पीकर जे आहेत ते स्पीकर आणि इतर कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे वेबिनारची ती मी आता आपल्याला समजावून सांगत आहे. आता आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही आपले प्रथेप्रमाणे आपल्या संघटनेचे अध्यक्ष माननीय जितेंद्र सावंत करतील. त्यानंतर आपल्या जे स्पीकर आहेत त्यांचं इंट्रोडक्शन संदीप कोल्हटकर साहेब करतील. आजचे आपले जे स्पीकर आहेत ते श्री अमर मांजरेकर साहेब, त्यानंतर त्यांच्या मिसेस शुभांगी मांजरेकर आणि ऋषी मांजरेकर हे आहेत. आपले वेबिनार जे आहे हे वेबिनार पुढचे क्वेश्चन आन्सर्स हे कंडक्ट करणार आहेत विक्रम गायकवाड साहेब. विक्रमजी गायकवाड संपूर्ण वेबिनारचं क्वेश्चन आन्सरचं कंडक्ट करतील आणि व्होट ऑफ थँक्स हे अनिश रुईकर देणार आहेत. आजच्या कार्यक्रमाचे आपण प्रत्येक वेबिनार जे MBVने अरेंज केलेले आजपर्यंत हे आपल्या ग्राउंड लेवलला जाऊन आपल्या सभासदांना काय नेसेसरी आहे हे याचा प्रश्नांचे विचार करून आपण त्या पद्धतीने आपले वेबिनार अरेंज केलेले आहेत. आणि आजच्या वेबिनारचे जे आपले स्पीकर आहेत हे आपल्या घरातीलच आणि आपले सभासद श्री मांजरेकर साहेब आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या घरामध्ये सर्व काही खरं बोलत असतो आणि सगळं ओपनली सांगत असतो. तसंच आज आपले मांजरेकर साहेब आपल्याला हे सर्व ओपनली मार्गदर्शन करणार आहेत. आपणही त्यांना आपले प्रश्न मनातील जे काही प्रश्न असतील ते विचारू शकता. आता मी प्रथेप्रमाणे जितेंद्र सावंत आपल्या संघटनेचे अध्यक्ष यांना बोलण्याची विनंती करतो. जय महाराष्ट्र. नमस्कार सभासद मित्रांनो. आज आपल्या तिसऱ्या वेबिनार मध्ये मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या वतीनं मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. तसंच श्रीयुत अमर मांजरेकर, मिसेस शुभांगी मांजरेकर आणि ऋषिकेश मांजरेकर यांचं स्पीकर म्हणून, मार्गदर्शक म्हणून आणि चर्चासत्राचे प्रमुख म्हणून मी त्यांचंही तिघांचं या वेबिनार मध्ये स्वागत करतो. आपल्याला जे मार्गदर्शन सध्याच्या काळात घेणं अपेक्षित आहे तर त्याच्यासाठी बऱ्याचशा लोकांच्या मधून आपण अमर सरांना रिक्वेस्ट केली. त्यांनी त्या विनंतीला मान देऊन आज आपल्याला ते सगळं बांधकाम क्षेत्राविषयी किंवा जे नवीन ट्रेंड आहेत किंवा नवीन येऊ घातलेले ट्रेंड आहेत पोस्ट कोविड-19 याच्यानंतर काय काय होऊ शकतं याच्या संबंधी ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा स्वतःचा अनुभवही याच्यामध्ये दांडगा आहे. आज पुण्याच्या सर्व बाजूंना 30 वर्ष ते विविध प्रकारच्या स्कीम्स करतायत, कमर्शियल, रेसिडेन्शियल. अशा पद्धतीने त्यांचा अनुभव सगळा मोठा असल्यामुळं आता त्यांची सेकंड जनरेशनही या व्यवसायामध्ये आलेली आहे. ते ऋषिकेश मांजरेकरही आपल्या सोबत पॅनलिस्ट म्हणून याच्यात मार्गदर्शन करणार आहेत. तर मी संदीप सरांना त्यांचं डिटेल इंट्रोडक्शन करण्याची मी विनंती करतो आणि हा वेबिनार सुरू करण्याची विनंती करतो. फाटे साहेब ते बोलतात ते पहिले. तुम्हीच द्यायचं ना इंट्रोडक्शन. हॅलो. फक्त आजच्या कार्यक्रमाचं एक वेबिनारचं जे अरेंजमेंट आहे त्यांच्याबद्दल बोलायचं राहिलं. आजच्या वेबिनारची जे टेक्निकल अरेंजमेंट करतात ते आपले देवदत्त कुलकर्णी, ओजस जोशी, दीपिका होबळीकर आणि यांना मार्गदर्शन करणारे मिलिंद देशपांडे यांचेही मी आभार मानतो की त्यांनी आजचा वेबिनार हा अरेंज केलेला आहे. धन्यवाद. कोल्हटकर साहेब आपलं चालू करा. नमस्कार मित्रांनो. या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आणि अमर साहेब आणि शुभांगी मांजरेकर आणि ऋषिकेश यांचं इंट्रोडक्शन द्यायचा आज मला जी अपॉर्च्युनिटी मिळाली त्याच्यासाठी
मला आनंद पण होतोय आणि अभिमान पण वाटतोय, कारण की या परिवाराशी जवळजवळ 30 वर्षाचे माझे संबंध आहेत. आणि त्यांनी हडपसरमध्ये जेव्हा कन्स्ट्रक्शन सुरू केलं तेव्हापासून आजपर्यंतचा जो प्रवास आहे, त्यांची जी सक्सेस स्टोरी आहे आणि पुण्यामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे त्यांचे आयकॉनिक लँडमार्क्स त्यांनी बिल्ड केले आहेत, हा प्रवास बघून खरोखर अभिमान वाटतो. अमर बिल्डर्स बद्दल सांगायचं झालं तर जवळजवळ 40 वर्ष आज ते बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांनी जवळजवळ 1 कोटी स्क्वेअर फूट एवढं काम आतापर्यंत केलेलं आहे आणि 40 लाख स्क्वेअर फीट हे त्यांचं वर्क अंडर प्रोसेस आजच्या तारखेला पुण्याच्या वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये कार्यरत आहे. कार्यक्षेत्र म्हटलं तर त्यांनी अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये काम केलेलं आहे, SRA मध्ये काम करतात ते, लक्झुरी हाऊसिंग, बिल्ड टू सूट पार्क्स, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, IT पार्क्स आणि हाय एंड रेसिडेन्शियल बिल्डिंग्स या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचा प्रेझेन्स आहे. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमर मांजरेकर ते मुख्यतः बिझनेस डेव्हलपमेंट, लीगल वर्क, लायझनिंग, कन्स्ट्रक्शन या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये हे डिव्हिजन्स त्यांच्याकडे आहेत आणि ते बघत आहेत. एवढंच नव्हे तर काम सोडून अमर मांजरेकर हे एक फिटनेस एन्थुझियास्ट आहेत. 2013 साली त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पला ते जाऊन आलेले आहेत आणि याचबरोबर त्यांनी जवळजवळ 10 मॅरेथॉन्समध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. कोइन्सिडन्समध्ये 2 वेळा मुंबई मॅरेथॉनला आम्ही शेवटचे 2-2.5 किलोमीटर एकत्र फिनिश केलेले आहे, ही माझी एक मोठी आठवण आहे. याचबरोबर आजच्या घडीला सुद्धा ते रोज जवळजवळ 2-2.5 तास रिगरस वर्कआउट करतात आणि हेल्थ आणि फिटनेस हा त्यांचा मोठा छंद आहे. टॉकिंग अबाउट मिसेस शुभांगी मांजरेकर, त्या अमर बिल्डर्सच्या जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि फायनान्स, अकाउंट्स, HR, ॲडमिन हे सगळ्या डिव्हिजन त्या बघत आहेत. ऑन अ पर्सनल लेवल बऱ्याच चॅरिटी ॲक्टिव्हिटीजमध्ये त्या इन्व्हॉल्ड आहेत. रोटरीशी त्या जवळजवळ 10 वर्ष त्यांनी ॲक्टिव्हली काम केलेलं आहे. याचबरोबर मांजरेकर फाउंडेशनच्या त्या फाउंडिंग ट्रस्टी आहेत. या फाउंडेशनमध्ये गेले 20 वर्षामध्ये जवळजवळ 1200 स्टुडंट्सचं त्यांनी मेंटरिंग केलेलं आहे. याचबरोबर शी इज अ वर्सटाईल आर्टिस्ट. त्या पेंटिंग छान करतात, पियानो आणि सतार पण वाजवतात आणि दोघंही अमर आणि शुभांगी मांजरेकर हे छान गायक पण आहेत आणि रेग्युलरली ते वेगळ्या वेगळ्या फॅमिली प्रोग्राम्समध्ये पार्टिसिपेट करत असतात. ऋषी मांजरेकर डायरेक्टर आहेत आणि ते सेल, परचेस आणि डिझाईन ह्या डिव्हिजन्स ते ऑर्गनायझेशनमध्ये सांभाळत आहेत. त्यांनी त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन कॅलिफोर्नियामधून केलेलं आहे आणि क्रीडामध्ये ते एन्व्हायरमेंटल कमिटीमध्ये ॲक्टिव्ह आहेत आणि याचबरोबर IGBCच्या कोर मॅनेजिंग कमिटीचे ते मेंबर्स आहेत. ही इज अ सर्टिफाईड ग्रीन बिल्डिंग AP बाय IGBC. त्यांनी आत्ताच कंपनीचं एक SRA प्रोजेक्ट कोथरूडमध्ये पूर्ण केलं आणि ही भारतातली पहिली SRAची बिल्डिंग आहे ज्याला प्लॅटिनम रेटिंग IGBC कडून मिळालेलं आहे. याचबरोबर एक अजून माहिती जी मला द्यायला आवडेल की ऋषीची बहीण प्रीतिका ही पण एक सक्सेसफुल आर्किटेक्ट आहे आणि तिची स्वतःची मोको डिझाईन स्टुडिओ नावाची कंपनी आहे अँड शी इज ऑल्सो वन ऑफ द बॅकबोन्स इन डिझाईन ऑफ व्हेरियस प्रोजेक्ट्स ऑफ अमर बिल्डर्स. बरंच काही अजून सांगता येईल पण मी जास्त वेळ न घेता अमर साहेबांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी आता कार्यक्रमाचे धुरा सांभाळावे. थँक्यू सो मच. Good morning, everyone. Thanks a lot, Sandeep, for this
नाईस इंट्रोडक्शन. इट वॉज रिअली बिट टू मच. परंतु एनिवे, थँक्स अ लॉट. सर्वात प्रथम आम्हा तिघांना आज तुम्ही सर्वांनी तुमच्याशी बोलण्याची संधी दिल्याबद्दल अध्यक्ष जितेंद्र सावंत, नंदू घाटे, विक्रम गायकवाड, संदीप कोलटकर आणि इतर सर्व मॅनेजिंग कमिटीचे मनापासून आभार. मित्रांनो, सध्या जगात अतिशय भीतीदायक वातावरण तयार झाले. ते अशासाठी की पुढे काय वाढून ठेव. आज मला जे वाटतं ते मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करतो. सर्व जगच आपल्या बरोबर असल्याने आपण एकटेच काही या जर्नीमध्ये नाही. बिलकुल न घाबरता नव्या परिस्थितीशी सामोरे जावे लागेल. आज जे काही झालेले आहे हा एक प्रकारचा चालू नाटकातला किंवा चालू सिनेमामधला एक पॉज आहे. सर्व जगच थांबलंय. तर ज्या दिवशी पुन्हा सर्व काही चालू होईल, पुन्हा हे नाटक चालू होईल, पुन्हा हे सिनेमा चालू होईल, पुन्हा हा शो चालू होईल, त्या दिवशी पुन्हा पूर्ववत सर्व चालू होईल. त्यामुळे आपण बिलकुल घाबरण्याची गरज नाही. गेल्या 60 दिवसात आपण काहीही माल विकू शकलेलो नाही. पुढेही 90 दिवसात आपण काहीच विकू शकणार नाही. ही परिस्थिती जाणून पुढचे प्लॅनिंग करायचे. पुढील 90 दिवस हे अतिशय क्रुशियल असणार. यातच आपली खरी कसोटी लागणार. हे 90 दिवस जर आपण जरा सुद्धा ब्रेक न होता सर्व्हाइव्ह झालो तर पुढे सर्वच काही पॉझिटिव्ह असेल. आपण सर्वजण फायटर. आजपर्यंत गेल्या 10 वर्षात आपण खूप अडचणीवर मात केला. आजपर्यंत आपण सर्वजण एका ट्रेडमिल वरती धावत आणि बाजूच्या माणसाचं स्पीड बघून आपण देखील स्पीड वाढवतो, आपला स्पीड वाढवतो. स्वतःची कुवत न ओळखता आपण सतत आपला स्पीड बाजूच्याचं अनुकरण करून कमी जास्ती करतो. पण हे आता यापुढे चालणार नाही. गेले 50 दिवस मी 3 गोष्टीचा सतत विचार केला. एक, आजपर्यंत केलेल्या सर्व चुका मी लिहून ठेवल्या आणि त्या पुढे होऊ न देणे याची काळजी. दुसऱ्याचे अनुकरण न करता मला काय जमतं, मी काय करू शकतो याचा अभ्यास करा. पुढील एक वर्ष पॉज घेऊन कोणत्याही नवीन प्रोजेक्ट न हातात घेता हातातली कामं संपवणे. कितीही चांगली अपॉर्च्युनिटी आली तरी मोहात न पडता सर्व्हायव्हल मोड मध्ये. वी नीड टू थिंक आउट ऑफ द बॉक्स. योग्य संधीची वाट पाहणे आणि तिचा त्यावेळेस पुरेपूर उपयोग. आता आपण आजच्या विषयाकडे वळू. आज आम्ही आपणाशी 6 सब्जेक्ट वरती बोलणार आहोत. सर्वात प्रथम प्रोजेक्ट प्लॅनिंग आणि कॉस्टिंग ऑफ कमर्शियल प्रोजेक्ट, टाइमली एक्झिक्युशन ऑफ प्रोजेक्ट and efficient management of cash flow, debt-free working and guidance on the same, successful management of real estate company and by couple and family. त्यानंतर कमर्शियल प्रोजेक्टचं लिझिंग आणि सेलिंग हा एक विषय असेल. गायडन्स ऑन लीज रेंटल डिस्काउंट म्हणजे LRD आणि फ्युचर ऑफ कमर्शियल रिअल इस्टेट आफ्टर पोस्ट कोविड. सो हे 6 विषयापैकी पहिले 4 विषय शुभांगी आपल्याशी बोलेल आणि उर्वरित 2 विषय ऋषी आपल्याशी बोलेल. सो ओव्हर टू शुभांगी. गुड मॉर्निंग. आधी सर्वात प्रथम MBBA चे आभार मानते टू गिव्ह मी दिस अपॉर्च्युनिटी टू शेअर माय एक्सपिरियन्सेस विथ यू. थँक्यू. आणि संदीप, तुमच्याकडनं जे काल सब्जेक्ट्स आले त्याच्यावर बोलायला सुरुवात करते. सो पहिला माझा टॉपिक होता की प्रोजेक्ट प्लॅनिंग आणि कॉस्टिंग ऑफ कमर्शियल प्रोजेक्ट. मी ते सगळं एकत्रच घेते आहे. सो ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो ते मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. हे आमचे सगळे कमर्शियल प्रोजेक्ट्स आम्ही वेळेत कसे पूर्ण करतो त्याच्याविषयी आम्ही तुम्हाला आज शेअर करणार आहोत. तो सगळ्यात पहिल्यांदा ज्याच्यात आम्ही काळजी घेतो ती म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह डिझाईन कसं बनवायचं. सो प्रोजेक्टचं डिझाईन कॉस्ट इफेक्टिव्ह बनवण्यासाठी आम्ही अगदी डे 1 पासून आर्किटेक्ट बरोबर डिझायनिंग मध्ये इन्व्हॉल्व असतो.
फार इनिशियल स्टेजलाच RCC कन्सल्टंट यांना बोर्डवरती घेतलं जातं. त्याच्यामुळे आर्किटेक्ट आणि RCC डिझायनर यांचे एकत्र डिस्कशन्स होऊन बरेचसे प्रॉब्लेम्स तिथे सॉल्व्ह होतात. सुरुवातीलाच आमचे RCC कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सुद्धा प्रॅक्टिकल अडचणी काय होतात त्याच्यासाठी त्यांना पण इन्व्हॉल्व्ह केलं जातं आणि बरेचसे डिस्कशन्स तेव्हा होऊन ते डिझाईन रेक्टिफाय होतात. त्याच्यानंतर अगदी अर्ली स्टेजला सगळ्या कन्सल्टंटची अपॉइंटमेंट करतो. जनरली कमर्शियल प्रोजेक्टसाठी 14 ते 15 कन्सल्टंटची गरज असते आणि यांना खूप इनिशियल स्टेजलाच बोर्डवरती आम्ही घेतो. त्याच्याने खऱ्या अर्थाने त्यांच्या एक्सपर्टीजचा आम्हाला फायदा होतो आणि खऱ्या अर्थाने हळूहळू डिझाईन इव्हॉल्व्ह होत जातं आणि कॉस्ट इफेक्टिव्ह बनतं. आणि ह्याच्यामुळे आम्ही जवळजवळ 20 ते 25 रुपये पर स्क्वेअर फीट कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाचवू शकतो. त्याच्यानंतरचा नेक्स्ट थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे एंड युजर बेनिफिट्स. कधी सुद्धा कमर्शियल प्रोजेक्ट करताना केंद्रबिंदू हा आमचा एंड युजर कोण आहे त्याच्यावर. एंड युजरची एफिशियन्सी कशी वाढेल, एंड युजरची प्रोडक्टिव्हिटी याच्यात कशी वाढेल याच्यावरती फार भर दिला जातो. त्याचा खूप स्टडी केला जातो. सतत त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, कारण त्या दर 3 वर्षांनी रिक्वायरमेंट्स बदलत असतात. तो सतत त्याचा अभ्यास केला जातो, फीडबॅक घेतले जातात. कारण आपल्याला आपले सगळे कन्सल्टंट बेस्ट डिझाईन आणि बेस्ट सगळं करून देणार आहेत, पण आपल्याला आपल्या क्लायंटच्या एंड युजरच्या रिक्वायरमेंट माहिती पाहिजे. त्याचं फिडिंग आपल्याकडून झालं पाहिजे, तरच मग आपल्याला सेल इझी होतो, लिझिंग इझी होतो. तो याची सगळी खबरदारी इनिशियल स्टेजलाच घेतली जाते आणि इनिशियल प्रत्येक मीटिंग मध्ये आमची इन्व्हॉल्वमेंट असते. प्रत्येक कन्सल्टंट आर्किटेक्ट बरोबर डिझायनिंग करतानाची इन्व्हॉल्वमेंट आमची असते. त्याच्यानंतर फोर्थ महत्वाचा पॉइंट म्हणजे रेशिओ ऑफ अ कन्स्ट्रक्शन एरिया वर्सेस सेलेबल एरिया. हा कसा बेस्ट ठेवता येईल तो आम्ही अगदी डे 1 ला डिझायनिंग चालू असतानाच बघतो. का तर एकदा डिझाईन फ्रीज झालं की हे रेशिओज आपल्याला कधीच बदलता येत नाही. सेलेबल एरिया टू कन्स्ट्रक्शन एरिया हा बेस्ट मध्ये बेस्ट लोएस्ट कसा ठेवता येईल याच्याकडे आमचा कल असतो. त्याच्यासाठी RCC डिझायनरची मदत घेतली जाते, सगळ्या कन्सल्टंटची मदत घेतली जाते, आर्किटेक्टची मदत घेतली जाते. आता आमचे जे चालू प्रोजेक्ट आहे डेफिनेटली हा जे छोटे ऑफिसेस असतात तिथे हा रेशिओ थोडा जास्त असतो, 1:1.4 चा असतो. पण आता आमचे जे IT पार्क चालू आहे तिथे हा 1:1 आहे. सो तो फक्त इनिशियल स्टेजला डिझायनिंग स्टेजला त्याच्यात लक्ष घातल्यामुळेच आपल्याला करता येतो. नाहीतर जर 1:1.4 असेल तर 2,000 रुपयाची जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ती सेलेबलला 2,800 जाते आणि मग आपण काहीच करू शकत नाही. देन फिफ्थ महत्वाचा पॉइंट म्हणजे ऍस्थेटिक्स. येस, आपल्याला बिल्डिंग आतून तर सुंदर करायची आहे पण बाहेरून पण सुंदर करायची का तर ती छानही दिसली पाहिजे. पण हे ऍस्थेटिक्स करताना आपली कॉस्ट कशी नाही वाढणार त्याच्यावरती डे 1 ला जर लक्ष ठेवलं तर चांगलं होतं. म्हणजे जेव्हा आर्किटेक्ट एलिव्हेशन करत असतात तेव्हाच आमचे कॅल्क्युलेशन चालू असतात की हे एलिव्हेशन घेतलं तर आपली कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती होणार आहे, हे एलिव्हेशन घेतलं तर काय होणार आहे, मग इथे अजून काही वाचवू शकतं का, इथे अजून काही वाचू शकतं का. त्याच्यामुळे ऍस्थेटिक्स विचार करताना ऍस्थेटिक तर सुंदर करायचंय, डिझाईन तर हॅम्पर होऊ द्यायचं नाहीये, पण कन्स्ट्रक्शन कॉस्ट कशी चांगली ठेवता येईल याचा डे 1 पासूनचा विचार करतो. देन द नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट इज अ ड्रॉइंग. एकदा प्लान फ्रीज झाले की आर्किटेक्ट कडून, RCC कन्सल्टंट कडून, सगळ्या प्रोफेशनल्स कडून, सगळ्या कन्सल्टंट कडूनचे ड्रॉइंग्स आम्ही डे 1 ला हातात घेतो. प्रोजेक्ट सुरू करायच्या आधी ईच अँड एव्हरी ड्रॉइंग्स आर विथ अस. हे सगळे ड्रॉइंग्स हातात घेतल्यामुळे काय होतं, आम्हाला आमचे एस्टिमेशन्स, आमचे बार चार्ट्स, आमची सगळी ऍक्टिव्हिटी प्लॅन करता येईल. सो इन व्हेरी अर्ली स्टेज आम्ही हे सगळे ड्रॉइंग्स हातात घेतो. देन त्याच्यामुळे एका बाजूला एस्टिमेशन चालू होतं, मटेरियलचा सर्वे सुरू होतो आणि एस्टिमेशन आम्ही जे बनवतो ते जनरली आम्ही गव्हर्नमेंट टेंडर सारखं एस्टिमेशन बनवतो.
पेन टू पियानो ईच अँड एव्हरी कन्स्ट्रक्शन कॉस्ट त्याच्यात लोड करतो आणि त्याचं एस्टिमेट बनतं. एस्टिमेशन झाल्यानंतर एका बाजूला आम्ही ऍडमिन कॉस्टचं एस्टिमेशन करतो. त्याच्यात किती मॅनपॉवर लागणारे, सॅलरी लागणारे वगैरे वगैरे सगळं ऍडमिन कॉस्टचं एस्टिमेशन होतं. फायनान्स कॉस्ट ही आपली स्वतःची इन्व्हेस्टमेंट काय आहे, लोन्स किती घेणार आहे, सो इंटरेस्ट किती लागणार आहे, त्याचं एस्टिमेशन केलं जातं. आणि सगळ्याचं एकत्र करून प्रॉडक्ट कॉस्ट आम्ही डिराईव्ह करतो. आणि प्रॉडक्ट कॉस्ट डिराईव्ह झाल्यानंतर बार चार्ट्स बनतात त्याच वेळेला की कशी साईटवरती कुठली ऍक्टिव्हिटी कधी चालू होणार त्याचा डिटेल चार्ट बनतो. ऍक्टिव्हिटीची स्टार्ट डेट, एंड डेट, मंथली टार्गेट्स बनली जातात. त्याच्यावरतून आउटफ्लो बनला जातो, सेल्स प्रोजेक्शन केले जातात, त्याच्यावरून इनफ्लो बनतो आणि आमचा कॅश फ्लो तयार होतो. सो कॅश फ्लो वरती एव्हरी मंथली रिव्ह्यूज केले जातात. क्वार्टरली फंड्स आले नाहीत तर काय याचे डिसिजन्स घेतले जातात. सेल कमी करायचा आहे, जास्त करायचा आहे, रेट काय करायचा आहे, याचा तिथे आम्हाला उपयोग होतो. आणि हे सगळं खूप आता तुम्हाला सिम्पल आणि सोपं वाटत असेल तरी आमचा सक्सेस फॉर्म्युला हाच आहे. आणि कारण ह्या सिम्पल गोष्टीमध्ये अतिशय ताकद आहे. आणि ह्याच्यामुळेच आम्ही गेल्या 12 महिन्यामध्ये 5.5 लाख स्क्वेअर फुटाचं काम केलं, जिथे RCC कम्प्लीट झालंय, ब्रिकवर्क कम्प्लीट आहे आणि फसाड पूर्ण आहे 12 महिन्यामध्ये. आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्ही त्याचं पोझिशन देणार आहोत. सो 18 महिन्यामध्ये हे 5.5 लाख स्क्वेअर फीट रेडी फॉर पोझिशन होईल. तसंच दुसरं आमचं त्याच वेळेला प्रोजेक्ट चालू आहे 10 लाख स्क्वेअर फुटाचं. ते आम्ही 24 महिन्यामध्ये पूर्ण करणार आहोत. त्याचे 7-8 महिने झाले आणि आज असं दिसतंय की हे 24 महिन्यामध्ये अगदी इझिली पूर्ण होणार आहे. सो प्रोजेक्ट, कमर्शियल प्रोजेक्ट मध्ये जर सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय असेल तर टाइमली पोझिशन. का तर जर का 2 महिने प्रोजेक्ट उशीर झाला, डेफिनेटली सगळ्या प्रोजेक्टला असतं, रेसिडेन्शियलला पण असतं, पण कमर्शियलला जास्त. का तर आपलं 2 महिन्याचा उशीर झाला, 2 महिन्याचा रेंट जाणार असतं. म्हणजे दिवसा गणित तिथे आपला लॉस असतो आपण किंवा आपल्या क्लायंटचा. आणि आपल्या क्लायंटचा जर लॉस झाला तर आपलाच येतो, कारण ते वाय दे विल कम बॅक टू अस. सो डेफिनेटली नेहमी असं असतं की 10 लाख स्क्वेअर फुटाचा आम्ही काम करतो. सो मिनिमम 60 रुपये रेंट म्हटलं तरी 10 लाख इंटू 60 हा असा आमच्या डोळ्यासमोर नेहमी तो फिगर तयार असते. अँड दॅट मोटिवेट अस टू कम्प्लीट द प्रोजेक्ट ॲज अर्ली ॲज पॉसिबल. सो सर्व ड्रॉइंग्स, डिझाईन, सगळे डिसिजन्स, बार चार्ट सगळं जर आधी झालं की त्याच्याने आम्हाला आमचं प्रोजेक्ट अगदी आरामात 18 किंवा 24 जे काही ठरवलेलं आहे त्याच्यात करता येतं, कम्प्लिटली करता येतं. थोडक्यात काय, प्लॅनिंग, प्रिपरेशन. साईट चालू करणं म्हणजे आम्ही लढाई समजतो. सो लढाईच्या आधीची सगळी प्रिपरेशन करायची आणि भूमिपूजनाच्या दिवशी लढाई करायला सज्ज. आणि मग त्याच्यानंतर मागे बघणं, डिसिजन चेंज करणं हे आमच्याकडे आम्ही ठेवतच नाही. सगळ्या गोष्टी ठरवून टाकतो की एकदा काम सुरू झालं की मग आम्हाला आरामात ते प्रोजेक्ट ठरलेल्या वेळेमध्ये कम्प्लीट करता येतं. आणि त्याच्यामुळेच आज आम्हाला बेस्ट क्वालिटी, टाइमली पोझिशन आणि आमच्या व्यवहारातली ट्रान्सपरन्सी याच्याने आम्हाला गुडविल क्रिएट करतात. सो माझा हे 2 पॉइंट झाले. आणि माझा तिसरा पॉइंट की नाही संदीप तुम्ही पाठवलेला होता तो म्हणजे हाऊ टू अचीव अ डेट फ्री कंपनी. हा सेन्सिटिव्ह पॉइंट आहे आणि त्याच्यासाठी काही असा फॉर्म्युला नाहीये. पण मी काय केलं मी तुम्हाला सांगू शकते, कारण माझ्या बाबतीत जे वर्क झालं ते आणि कोणाच्या बाबतीत वर्क होईल का नाही मला माहिती नाही. आणि प्रत्येकाचं सिच्युएशन आणि बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात, नेचर वेगळं असतं. सो जो तो आपला आपला फॉर्म्युला बनवू शकतो. पण मी काय केलं हे डेफिनेटली आय कॅन शेअर विथ यू ऑल. साधारणतः 95-96 ची गोष्ट आहे आणि मी माझ्या कंपनीचा रिव्ह्यू घेत होते आणि एक 5 वर्ष मागे जाऊन सगळ्या गोष्टी बघत होते. दॅट टाइम आय रिअलाइज इट की गेल्या 3 वर्षामध्ये आपण 5 प्रोजेक्ट पूर्ण केले आणि 2 प्रोजेक्टचा प्रॉफिट आपण इंटरेस्ट म्हणून दिली. अँड देन आय थॉट काय बरोबर आहे का हे आपण, आणि 3 प्रोजेक्टचाच प्रॉफिट आपल्याकडे राहिला. सो इज इट राईट. आणि मग मला असं वाटलं की आतापर्यंत हे ठीक होतं का, तर आपल्याला या इंडस्ट्रीमध्ये उभं राहायचं होतं. ह्या इंडस्ट्रीमध्ये
आपलं अस्तित्व निर्माण करायचं होतं. पण इथून पुढे हे करावं का डेट फ्री व्हावं असा विचार मनात आला आणि वी डिसाइडेड येस आपण आपले डेट्स कमी करू. आणि असं तर नाहीये ना की ठरवलं आणि उद्याचं डेट देऊन टाकले, असं तर पॉसिबल नाहीये. सो व्हॉट वी डीड की आम्ही 5 वर्षाचं प्लॅनिंग केलं आणि एक आमचेच स्वतःचे रूल्स केले आणि ते काटेकोरपणे पाळले. सो त्यातला फर्स्ट रूल जो आज आपल्याला रेराने सगळ्यांना कंपल्शन केलंय, पण आम्ही 25 वर्षापासून करतोय म्हणून मी तुम्हाला जस्ट सांगते की प्रोजेक्टचा फंड फ्लो चालू की ज्या प्रत्येक त्या प्रोजेक्टचे पैसे त्याच प्रोजेक्टमध्ये वापरायचे. त्या प्रोजेक्टचा एकही रुपया दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये आपण ट्रान्सफर नाही करायचा. आणि आज रेराने तर आपण हे सगळे करतोच आहे, पण आम्ही 25 वर्षापासून कंपनीचा एक मेन अकाउंट ठेवतो आणि प्रत्येक प्रोजेक्टचे सेपरेट अकाउंट ठेवतो. प्रत्येक सेपरेट अकाउंट आम्ही कंपनीसारखे ट्रीट करतो, सेपरेट कंपनी सारख्या, आणि इंटरनेटली चेंजेस काही करत नाही. इथून इथे इथून इथेच, पण इथून तिकडे नाही. सो त्याच्याने एकात एक गुंता अडकत नाही. तसंच आम्ही तिने एक प्रोजेक्ट जेव्हा कम्प्लीट करतो त्या प्रोजेक्ट बरोबर त्याचे सगळे हिशोब क्लिअर करून टाकतो. ह्या प्रोजेक्ट मधले प्लॅन्स पुढे चालू करणाऱ्या प्रोजेक्टला आपण दिलं तर ते पैसे काढल्यासारखं होतं, म्हणून ते आम्ही कधीही करत नाही. किंवा ह्या प्रोजेक्टमधून त्या प्रोजेक्टच्या कॉन्ट्रॅक्टरला ऍडव्हान्सेस तसा अर्ज आम्ही कधीही केलं नाही. आणि आज रेरामुळे आपण तेच करतो आहे, पण ही पद्धत लावल्यामुळे प्रोजेक्टमधून पैसे न काढण्याची आम्हाला सवय लागली. का प्रोजेक्टमधून पैसे नाही काढायचे? तर आपले प्रॉफिट्स हे सिंगल डिजिटवरती आलेले आहे. म्हणजे सिंगल डिजिटवरती मी म्हणते तेव्हा मला नेहमी प्रॉफिट म्हटलं ना की मला आफ्टर टॅक्सच दिसतो. मला कधी तो 10 कोटी प्रॉफिट येतो तो मला 6च दिसतो. आणि ही सवय मी स्वतःला फायनान्सच्या डिसिप्लिनसाठी लावून घेतलेली आहे. का तर मग आपली गणित चुकत नाही. कारण 10 कोटी प्रॉफिट होतोय म्हटलं की आपण 10 कोटीचा आपण सगळ्या प्लॅनिंग करतो. सो 10 कोटीचे जर 6 कोटी दिसले की मग आपले प्लॅनिंग करायला कुठलं चुकत नाही. सो आपले सिंगल डिजिटवरती प्रॉफिट्स आलेले आहेत. त्याच्यानंतर आपलं 10% पैसे तर कम्प्लिशन नंतर येतात आणि 15 ते 20% तर सेल डेफिनेटली नंतर होतो. सो आपण प्रोजेक्ट मधून पैसे काढूच शकत नाही. ते थर्ड महत्वाचा रूल मी ठरवला तो म्हणजे रिपेमेंट्स ऑफ ओल्ड फॉर अ लॉंग डेट्स. जे लोन्स आपल्याकडे खूप वर्ष असतात ना त्याच्याविषयी आपण फार कॅज्युअल बघतो. आणि मला असं वाटतं हे म्हणजे आपल्या शिपला पडलेली छोटी छोटी भोकं आहे जी आपल्याला सतत गळती करत असतात. मोठं जर भोग पडलं ना तर आपण पटकन जागे होतो आणि बंद करायचा प्रयत्न करतो, पण एक छोटी भोकं खूप आपल्याला रित करतात, म्हणून ते आम्ही आधी कमी करायचं प्लॅनिंग केलं. मग आपण कसं सर्वाइव्ह व्हायचं? तर कन्स्ट्रक्शन फायनान्स, आमच्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन फायनान्स इज द बेस्ट. का तर ते शॉर्ट टर्म लोन आहे आणि आपण प्रोजेक्ट बरोबर ती लायबिलिटी संपवून टाकतो. सो शॉर्ट टर्म लोन्स आर ऑलवेज बेटर असा आम्ही आमचा फायनान्सचा रूल केला. ते मग कन्स्ट्रक्शन फायनान्स जर घ्यायचं आहे तर आम्ही आमच्यासाठी कन्स्ट्रक्शन फायनान्सचे रूल केले. डेफिनेटली कन्स्ट्रक्शन फायनान्स कंपनी असते त्यांचे रूल्स असतातच, पण आपल्याला दुसऱ्यांचे रूल तोडायचा फार मोह असतो आणि आपण आपले रूल कधी तोडत नाही, म्हणून आम्ही आमच्यासाठी स्वतःचे रूल केले की कन्स्ट्रक्शन फायनान्स हे कन्स्ट्रक्शन साठीच वापरायचं, त्या प्रोजेक्टसाठीच वापरायचं. त्यातून कधीही फ्युचर लँडचा विचार करायचा नाही. आणि ते कसं इन्स्टॉलमेंट हळूहळू घेता येईल असा तेवढा डिले करायचा आणि लवकरात लवकर कसं रीपे करता येईल ते बघायचं. का तर आपण जर ते पुढच्या फ्युचर प्रोजेक्टसाठी दिलं दॅट मीन्स आपण प्रोजेक्ट मधले पैसे काढले. सो प्रोजेक्ट मधले पैसे नाही काढायचे, ते फक्त पैसे काढणं नाही, पण जर समजा मी 50 कोटी फॉर एक्झाम्पल कन्स्ट्रक्शन फायनान्स असेल आणि त्यातलं 40 कोटी उपयोग झालं असेल तर त्या 10 कोटींनी आपल्याला जो मोह होतो दुसरी लँड घ्यायचा तो आम्ही नेहमी टाळायचा प्रयत्न केला. अँड द फिफ्थ रूल आम्ही जो आमच्यासाठी आखला तो म्हणजे ऍसेट्स अंडरस्टँडिंग. आणि ऍसेट्स आपले 2 टाईपचे असतात. एक ऍसेट्स असतात जे आपल्याला इन्कम जनरेट करतात आणि दुसरे ऍसेट्स असतात जे इन्कम जनरेट करत नाही. सो आम्ही आमच्यासाठी एक रूल केला की जे ऍसेट्स इन्कम जनरेट करणारे आहेत ते क्रिएट करण्यासाठी जर आपण लोन घेतलं तर हरकत नाही. फॉर एक्झाम्पल जर 10 कोटीचं एखादं ऑफिस आपण घेतलं
तर त्याच्यात आपण 5 कोटी स्वतःची इन्व्हेस्टमेंट केली आणि 5 कोटी लोन घेतलं तर हरकत नाही का? तर त्याच्यात आपल्याला वर्षाला 1 कोटी रेंट येणार आहे, जे ते 5 कोटी रिपे करत आहे. म्हणजे साधारणतः 6-7 वर्षामध्ये आपला 5 कोटी वरून 10 कोटीचा ऍसेट तयार होतो. पण आपण जे नॉन परफॉर्मिंग म्हणजे जे इन्कम न देणारे ऍसेट्स आहेत त्याच्यासाठी लोन घ्यायचं. फॉर एक्झाम्पल विकेंड होम, गाड्या आपल्या, फार्म हाऊसेस, का तर त्याच्यातनं आपल्याला इन्कम जनरेशन तर नसतंच, उलट आपले लायबिलिटीज वाढत असतात. सो असं करून आम्ही डेट फ्रीसाठी असे जे काही ऍसेट्स होते ते आम्ही लिक्विडेट करून टाकले. आणि एक आमच्यासाठी रूल केला की आपल्या सेव्हिंग्स आणि आपले सगळे इन्कम आहे त्याच्यातनंच आपल्या बाकीचे ऍसेट्स करायचे. बाकी आणि जे इन्कम जनरेशन आहे त्याच्यासाठी आपण लोन घेऊ शकतो. पुन्हा आपलं जे इन्कम असतं त्याचं एक टेबल केलं. हाऊ मच वी शुड इन्व्हेस्ट इन अ बिझनेस, हाऊ मच वी शुड इन्व्हेस्ट इन अवर ऍसेट्स आणि हाऊ मच वी कॅन स्पेंड. आणि हे रूलचं काटेकोरपणे पालन करून कंपनीला इथे आणायचा प्रयत्न केला. ह्याच्यातून जर बस हा माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर केला. आणि लास्ट क्वेश्चन संदीप तुमचा होता तो म्हणजे एफिशियंट आणि सक्सेसफुल मॅनेजमेंट ऑफ अ रिअल इस्टेट कंपनी बाय कपल अँड फॅमिली. येस, मी आणि अमर आमच्या लग्नाला 42 वर्ष झाले आणि आम्ही एकत्र 40 वर्ष झाले एकत्र काम करतो. सो त्याचं मेन म्हणजे रिस्पेक्ट टुवर्ड्स इच अदर. डेफिनेटली आम्ही दोघांना इतके चांगले ओळखतो म्हणून आम्हाला ओळखतो म्हणजे काय की आम्हाला एकमेकाची स्ट्रेंथ मिळते आणि एकमेकाचे विकनेसेस मिळते. आणि म्हणून आम्ही एकमेकांना बिझनेस पार्टनर म्हणून चूज केलं. तो माझ्याबरोबर बायको आहे म्हणून काम नाही करत आणि मी नवरा म्हणून काम करत नाही. तर एक बिझनेस पार्टनर की ज्याच्यामुळे मी माझी कंपनी पुढे नेऊ शकते, माझ्या कंपनीला फायदा आहे आणि म्हणून त्यांनी मला चूज केले आणि मी त्याला चूज केले. बिझनेस पार्टनर जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा आपण प्रत्येकालाच आपल्याला एक स्ट्रॉंग पार्टनरची गरज असते की ज्याच्यामुळे आपल्या दोघांचं सुद्धा प्रगती होणार असते. एक कोलॅबरेशन पाहिजे असतं आपल्याला की ज्याच्याने एक साथी पाहिजे असतो की ज्याच्याने आपल्याला पुढे जाता येतं. सो एकमेकांची स्ट्रेंथ माहिती असल्यामुळे रिस्पेक्ट टुवर्ड्स इच अदर. आम्ही जेव्हा सुरुवातीला काम एकत्र सुरू केलं तेव्हा आम्ही आमचे डिपार्टमेंट्स वाटले. ते डिपार्टमेंट्स वाटताना असं नाही विचार केला अरे हे महत्वाचं डिपार्टमेंट मला पाहिजे, अरे हे असं. तर ज्याची जी अबिलिटी होती तसं आम्ही वाटून घेतलं. हे काम मी करतो, हे काम तू माझ्यापेक्षा जास्त चांगलं करू शकतो म्हणून तू कर, असं करून. सो ज्याच्या ज्या एक्सपर्टीज होत्या त्या त्याला दिल्या. सो आणि कामाची विभागणी केल्यामुळे 100% काम करण्याचं फ्रीडम एकमेकांना मिळालं. 2007 मध्ये ऋषी आम्हाला जॉईन झाला. सो आमचा तिसरा पार्टनर आहे. हा त्याचा चॉईस होता म्हणून तो आमच्याकडे आला. 5 वर्ष त्यांनी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये ट्रेनिंग घेतलं आणि गेले 8 वर्ष तो इंडिपेंडेंटली काही डिपार्टमेंट हँडल करतो. आणि आम्हाला गेले 8 वर्ष असं नेहमी वाटतं की वाव आपल्याला एक चांगला पार्टनर मिळाला आणि आमचा रिस्पेक्ट टुवर्ड्स हिम वाढला. आणि तो रिस्पेक्ट डेफिनेटली मुलगा म्हणून नाही, तर एक आम्हाला कॅपेबल पार्टनर मिळाला कंपनीला पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणून होता. सो ऑफिसमध्ये नेहमी आमच्या तिघांच्या मीटिंग्स होतात. प्रत्येक जण आपल्या सगळ्यांना सगळं माहिती असतं पण प्रत्येक जण आपल्या आपल्या डिपार्टमेंटमध्ये आपले आपले डिसिजन्स घेतो आणि दुसरे जण त्या डिसिजनला अग्री करतात. डेफिनेटली प्रत्येक सिच्युएशन मध्ये आम्हाला माहित असतं की फ्रंट सेट कोणी घ्यायचं का, तर कोणाची कुठली चांगली खुबी आहे ते आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे इगो मध्ये येत नाही आणि आलेच वी नो हाऊ टू हँडल इच अदर्स इगो. देन अमर आणि मी आम्ही स्विच ऑफ स्विच ऑन खूप चांगला शिकलो. आम्ही बिझनेस कधी घरी आणला नाही. माझ्या मुलांनी मोठं होत असताना आम्हाला दोघांना कधी
कधीही बिझनेस डिस्कस करताना पाहिलं नाही. तसंच माझ्या अमर बिल्डरच्या टीमनी कधी आम्हाला लवीडवी कपल म्हणून बघितलं नाही. त्यांनी नेहमीच आम्हाला इंडिपेंडेंट 2 पार्टनर्स म्हणून, बिझनेस पार्टनर्स म्हणून बघितलं आहे. जेव्हा एकमेकांची स्ट्रेंथ माहिती असते ना, तेव्हा रिस्पेक्ट असते आणि नीड असते, मला याची गरज आहे, तेव्हा ते प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिक रिझॉल्व्ह होतात. खांद्याला खांदा देऊन जेव्हा आपण लढाई करत असतो तेव्हा आपापसात लढण्याचा संबंधच राहत नाही, आणि जर झाली लढाई तर ती आपोआप रिझॉल्व्ह होते. आज तुम्हाला आम्ही तिघं इथे दिसतो आहोत, पण आमचा चौथा स्ट्रॉंगेस्ट पार्टनर इज कृतिका. ती 15 वर्ष आर्किटेक्चरची प्रॅक्टिस करते, 10 वर्ष इंडियामध्ये आहे. 10 वर्षामध्ये तिने एका आर्किटेक्ट पासून 40 आर्किटेक्ट पर्यंतची तिची कंपनी नेली. आणि आम्ही हे असे 4 पिलर एकमेकांचे इगो सांभाळत आणि एकमेकांची कोलॅबरेशन, कंपनीला कसं पुढे नेता येईल असं करून फॅमिली बिझनेस चालवतो. आणि डेफिनेटली की आम्हाला आमची एक्सटेंडेड फॅमिली त्याचा पण सपोर्ट मिळाला, आणि तो म्हणजे मिलिंद चौधरी, माझा की नाही धाकटा भाऊ, आर्किटेक्ट आहे तो, आणि त्यांची जबरदस्त साथ मिळाली. आणि तो पण आमचा एक स्ट्रॉंग पिलर आहे की ज्याच्यामुळे आज अमर बिल्डर इथे आहे. कधीही मी माझ्या भावाला पहिलं काम भाऊ म्हणून दिलं असेल, पण नंतर मला त्याची गरज होती, मला त्या कोलॅबरेशनची गरज होती, म्हणून त्याच्याकडे काम दिलं. तसंच माझे मेहुणे, SJ कन्स्ट्रक्शन, वन ऑफ द लिडिंग RCC कॉन्ट्रॅक्टर इन पुणे. ऑफकोर्स पहिलं काम आम्ही त्याला मेहुणा म्हणून दिला असेल, पण नंतर नाही, नंतर त्यांनी त्यांच्या केपेबिलिटीमुळे आमचं कोलॅबरेशन राहिलं. कोलॅबरेशन कसं लागतं, दोघांसाठी विन-विन लागतं. सो फॅमिली असून कधीही आम्ही फॅमिलीची रिलेशनशिप्स मध्ये नाही आणली, आणि नेहमी कंपनीला वरती ठेवलं. त्याच्यामुळे फॅमिली बिझनेसमध्ये काम करताना सर्वात जर महत्वाचा मंत्र काय असं मला विचारलं तर मी असं म्हणेन की रिस्पेक्ट टुवर्ड्स ईच अदर, व्हॅल्यू फॉर ईच अदर, वर्क 100% वर्क फ्रीडम टू डू बेस्ट ॲट हिज और हर, आणि डेफिनेटली ऑलवेज कीप युअर कंपनी अबाउट ऑल. आणि त्याच्यामुळे हा एवढा फॅमिलीचा सपोर्ट आहे, अँड टुडे वी आर हिअर. सो आता अजून तुमचे 2 पॉइंट्स होते संदीप, ते ऋषिकेश ऍड्रेस करेल. मॉर्निंग. सो ऍक्च्युली अमर सर आणि मॅडमच्या नंतर मी बोलणं थोडस इज आय थिंक नॉट अप्रोप्रिएट, पण माझे जे 2 पॉइंट आहेत मी 4 पॉइंट्स मध्ये ब्रेकअप केले, आणि आय विल ट्राय तुम्हाला त्याच्यातलं बेस्ट माझं जे एक्सपिरियन्स आहे तो शेअर करायला. सो जे 4 पॉइंट्स आहेत, इट इज ब्रेकअप टू लिझिंग ऑफ कमर्शियल रिअल इस्टेट, सेलिंग ऑफ कमर्शियल रिअल इस्टेट, हिलारिटी, आणि व्हॉट इज द फ्युचर ऑफ कमर्शियल रिअल इस्टेट आफ्टर कोविड. सो मोरलेस सगळंच कमर्शियल रिअल इस्टेटच्या निगडीत आहे. सो बिफोर आय स्टार्ट काही बोलणं, तर मला आधी थोडस हिस्टॉरिकल डेटा शेअर करायचं होतं की पुण्यातलं कमर्शियल रिअल इस्टेट आज आणि 10 वर्षापूर्वीचं ची काय जर्नी झाली. सो 2008 मध्ये जो फायनान्शियल क्रायसिस होता लहमन ब्रदर्सच्या नंतर, त्याच्यानंतर 2009 मध्ये इंडियाचं टोटल अब्झॉर्प्शन ऑफ IT और कमर्शियल मार्केट साधारण 35 मिलियन स्क्वेअर फीट होतं, म्हणजे 3.5 कोटी स्क्वेअर फीट. तेव्हा पुण्याचं अब्झॉर्प्शन साधारण 15 लाख स्क्वेअर फूट होतं 2009 मध्ये. 2019 म्हणजे जो आता संपला गेल्या 4 महिन्याच्या पूर्वी, तेव्हा इंडियाचं अब्झॉर्प्शन 60 मिलियन स्क्वेअर फीट झालं, म्हणजे 6 कोटी स्क्वेअर फूट, आणि पुण्याचं अब्झॉर्प्शन साधारण 70 लाख स्क्वेअर फूट झालं, म्हणजे 7 मिलियन स्क्वेअर फीट. सो इन शॉर्ट 10 वर्षात वी हॅव सीन अ व्हेरी ग्रॅज्युअल अँड स्लो राईज इन द कमर्शियल अब्झॉर्प्शन. Pune has always been number 3 or 4 in the overall growth of the commercial market in India. त्याच्यामध्ये Bangalore and Hyderabad have always beaten Pune
dramatically, almost double the number of reasons. Hyderabad मध्ये FSI is very cheap, and that's why cost have always remained between 45 to I would say 60 rupees. Bangalore मध्ये cost is slightly more but still much cheaper than Maharashtra because of land prices and also FSI prices. Unfortunately, Pune remains a little more expensive compared to these two cities, आणि म्हणून आपल्याला नंबर 4 or नंबर 5 ला आपण राहिलो. सो सडनली बूम का झाला आणि का सडनली सो मेनी डेव्हलपर्स आर फोकसिंग ऑन कमर्शियल? नाउ द आन्सर इज व्हेरी सिम्पल. 2008 मध्ये लेमन ब्रदर्सच्या नंतर जेव्हा खूप ह्यूज पिंच आला लिक्विडिटीचा, 99% डेव्हलपर्स ओनली स्टार्टेड फोकसिंग ऑन रेसिडेन्शियल. कमर्शियल मोर ऑर लेस सगळ्या 99% बिल्डरने सोडून दिलं. सो सप्लाय खूप स्क्वीज होत गेला पुढचे 8 ते 7 वर्ष. डिमांड त्यातल्या त्यात तेवढाच राहिला. 2016 पर्यंत when the supply became very skewed, आपले रेट सडनली वाढायला लागले, जे हिस्टॉरिकली 50 ते 60 रुपये म्हणजे $1 अ स्क्वेअर फीट, जे मी नेहमी आय पर्सनली थिंक $1 अ स्क्वेअर फूटच्या पेक्षा जास्त नाही पाहिजे, ते सडनली 70, 80, 90 असे वाढायला लागले. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की समहाउ IT इंडस्ट्री वॉज नॉट डुईंग बेटर. इट वॉज जस्ट दॅट सप्लाय आणि डिमांडचा स्क्यूड नेचरनी कमर्शियल स्टार्टेड seeming better. Commercial suddenly काय better option नव्हतं. It was become because of supply and demand situation. So this is overall a cap on what is this overall 10-year scenario of commercial market in India. आता leasing, selling मी पुढचे टॉपिक घेतो, पण leasing आधी घेतो आणि मग selling घेतो. So how to lease commercial properties? आता मी माझा एक्सपिरियन्स सांगतो. आय थिंक देर आर लॉट ऑफ फॉर्म्युलाज ऑन हाऊ यू शुड बी एबल टू लीज दीज प्रॉपर्टीज, बट व्हॉट आय टिपिकली डू, मी माझ्या टीमला नेहमी एक वाक्य सांगतो अँड विच आय विल शेअर विथ यू, की कमर्शियल लीजिंग और इवन सेलिंग इज लाईक अ नेटफ्लिक्स और अन अमेझॉन प्राईम. आपण कोणालाही प्रॉडक्ट विकत नाही, आपण लोकांना सबस्क्रिप्शन विकतोय. म्हणजे तो माणूस आपल्याकडे दर महिन्याला, दर वर्षी, दर 5 वर्षांनी आपल्याकडे पुन्हा यायला पाहिजे. इन शॉर्ट, आपण एकदा त्याच्याशी व्यवहार करूच नाही शकत. वी हॅव टू कीप डुईंग. सो यू हॅव टू, इट इज अ सर्व्हिस ओरिएंटेड बिझनेस. वी हॅव टू give him maintenance service, we have to give him financial service, we have to give him good product, and while doing this also make sure that he's very happy with us. कारण की commercial players दर 5 वर्षानंतर renewal ला येतात. If they are not happy with you, they are not going to grow with you. Amar Buildersचा track record is in the range of 75 to 80% of retention of clients. गेल्या 5 ते 6 वर्षात I have only lost clients if माझ्याकडे जागाच नव्हती त्यांना ऑफर करायला. So it becomes very critical for me to even do that. So leasing remains like a service and not like a commodity. So that is one of the points that I talk to my team. Of course, leasing मध्ये you have to understand IT companies. Unfortunately, I think we always think की leasing करण्यासाठी किंवा selling करण्यासाठी आधी आपल्याला investor लागतो. Please understand, आणि हे I cannot emphasize this on more, की commercial market मध्ये किंवा commercial game मध्ये investor is not important. Tenant is important. Tenant is the backbone of commercial real estate. तुमच्या इन्व्हेस्टरला तुमचं डिझाईन आवडतं का, किंवा तुमच्या इन्व्हेस्टरला तुमचा प्रोडक्ट परवडतो का, हा क्रिटिकल नाहीये, तुमच्या टेनंटला पकडतो. म्हणजे मॅम आधी जे म्हणत होत्या एंड युजर, सो एंड युजर व्हॉट शी मेंट वॉज युअर ऑक्युपंट किंवा युअर टेनंट. सो द डिझाईन हॅज टू बी फेवरेबल टू हिम, द अफोर्डेबिलिटी हॅज टू बी फेवरेबल टू. सो लिझिंग ऑलवेज, सो अंडरस्टँड देअर मार्केट. आता फॉर एक्झाम्पल, इट इज व्हेरी क्रिटिकल टू अंडरस्टँड की IT industries is broken into maybe 4 or 5 different types. म्हणजे काय, तर त्या IT मध्ये ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, प्रोडक्ट सर्व्हिसेस आहे, फायनान्शियल सर्व्हिसेस आहे आणि कॅप्टिव्ह सर्व्हिसेस आहेत. आता कॅप्टिव्ह आणि हे सर्व्हिसेस असताना विच सर्व्हिसेस टिपिकली हॅव लार्जर एबिलिटी टू पे, हे आपल्याला स्टडी करायला पाहिजे. थोड्या फॉर एक्झाम्पल, पुण्यामध्ये इट्स अ व्हेरी युनिक ट्रेंड की खराडी आणि ईस्ट साइडला टिपिकली प्रोडक्ट बेस्ड IT कंपनीज जास्त आहेत, ज्यांचे टिपिकली बजेट जास्त असतात, आणि बाणेर आणि वेस्टर्न कॉरिडॉर मध्ये सर्व्हिस ओरिएंटेड IT क्लायंट जास्त आहेत.
सर्व्हिस ओरिएंटेड आयटी क्लायंट्सच्या मध्ये टिपिकली दे आर डिपेंडेंट ऑन देअर कॉन्ट्रॅक्ट्स, म्हणून त्यांचे बजेट्स थोडे स्क्यूड असतात. आता कमिंग टू सेलिंग ऑफ द प्रॉडक्ट. रिमेंबर, मला खूप डेव्हलपर्स नेहमी विचारतात की रेट काय पाहिजे आणि काय काय रेटनी विकलं जाईल या मार्केटमध्ये, बाणेरमध्ये काय जाईल, खराडीमध्ये काय जाईल. सेलिंग मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमच्या इन्व्हेस्टरला ते अफोर्ड होऊ शकतं का. अनफॉर्च्युनेटली ऍज अ बिल्डर आपण फक्त बघतो की माझं सेलेबल किती आणि मला काय रेट पाहिजे, पण अनफॉर्च्युनेटली तसं इज द रॉंग मेथड टू लुक ॲट कमर्शियल. बिकॉज तुमच्या इन्व्हेस्टरनी जर त्याला अफोर्ड नाही झालं, जर त्याला ROI बिटवीन 8 to 11% नाही दिसला, तर तो कशाला विकत घेईल. सो देअर ऑल्सो वी आर एक्सटेंडिंग अ सर्व्हिस. सो इट इज रॉंग फॉर मी टू से की बाणेरमध्ये 8 ते 10 हजार रुपये व्हॅल्यू आहे. 8 ते 10 हजार रुपये व्हॅल्यू असली तर आर यू गोइंग टू बी एबल टू, म्हणजे त्याला तुम्ही 80 ते 90 रुपये भाडं लावून देऊ शकतात का. का नुसतं तुम्हाला विकून त्याच्यामध्ये त्याला सांगायचं की नाही, ऍज पर रेरा मी माझं बांधलं, मी तुला डिलिव्हर केलं आणि त्याच्यानंतर मला माहित नाही. त्याच्याने तुम्ही एक कमर्शियल प्रोडक्ट करू शकता, दुसरं कदाचित करू शकता. बिकॉज लाईक आय सेड, इट इज अ सबस्क्रिप्शन बेस्ड मॉडेल, इट इज अ सर्व्हिस मॉडेल. त्याच्यानंतर ऑफन मी बघतो, खूपशा प्लॅन्स बघतो, तर कमर्शियल मध्ये नेहमी एक डेव्हलपरची स्ट्रॅटेजी असते की मी सेलेबल कसा वाढवू, मी टेरेस किती ऍड करू, मी बॅल्कनी किती ऍड करू. ट्राय अँड अंडरस्टँड, ते पण बिझनेसमॅन आणि फॉर देम दे आर नॉट लुकिंग ऍट इनएफिशियंट डिझाईन्स. एफिशियन्सी इज व्हेरी क्रिटिकल. कुठल्याही आयटी कंपनी किंवा कुठल्याही बिझनेसला, आपण आपले पण ऑफिसेस घेऊ, लेट्स से फॉर एक्झाम्पल आपण आपलं ऑफिस घेतलं, 5,000 स्क्वेअर फूटचं आपण भाडं भरतोय, पण आपण यूज फक्त 72% एफिशियन्सी करतोय. कसं चालेल. टेरेसेसला आपण कोणाला बसू नाही शकत, कसं चालेल. बॅल्कनीजला आपल्याला कोणाला बसवता येणार, कसं चालेल. सो रिमेंबर, तो पण बिझनेस आहे आणि तो प्रॉस्पर होणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे मी नेहमी ऍक्च्युली खूपदा बोलतो की आय विश की पुण्यात अजून 10 चांगल्या कंपनीज असतील, तर जर चांगल्या आयटी कंपनीज अजून पुण्यात ग्रो झाल्या तर पुण्याचं रेझिडेन्शियल मार्केट, जर ते नाही ग्रो होऊ शकल्या, जर ते हैदराबादला गेल्या कारण की तिथे त्यांना हे मिळतं, तर पुण्यातलं रेझिडेन्शियल मार्केट वाढणार. सो दॅट कव्हर्स सेलिंग अँड लिझिंग. सेकंड टॉपिक होता टू डू विथ LRD. जस्ट टू थ्रो सम लाईट ऑन LRD, लीज रेंटल डिस्काउंटिंग, जे टिपिकली असतं. लीज रेंटल डिस्काउंटिंग इज द सेफेस्ट bet that banks used to look at, banks and NBFCs look at आता मी सॉरी, मी एक क्लिअर नाही केलं, हे जे पण मी म्हणतोय लिझिंग, सेलिंग आणि LRD हे प्री कोविड आहे. ऑफकोर्स आय थिंक BC आणि PC जसं आपण म्हणतो की आफ्टर कोविड लॉट ऑफ दीज थंब रूल्स चेंज अँड बिफोर कोविड ऑल्सो लॉट ऑफ दीज थंब रूल्स चेंज. पण प्री कोविडचा LRDचे थोडेसे स्ट्रक्चर्स जे आहेत ते साधारण LRD रेंजेस एनिवेअर फ्रॉम 10.5% राईट अप टू 12%, अँड दिस व्हेरीज फ्रॉम द क्वालिटी ऑफ द ऍसेट, द क्वालिटी ऑफ द टेनंट. तो टेनंट काय प्रोफाईल आहे, मल्टीनॅशनल आहे का, हे कोवर्किंग आहे का, रिटेल आहे. फॉर एक्झाम्पल, एक खूप मोठा चेंज झालाय जे मी गेल्या 10 दिवसात सगळ्या बँकर्सशी बोलतोय की बँक्स हॅव नाव लुक्ड ॲट की रिटेलर्स, म्हणजे दुकानांकडे बँक्स आर लुकिंग ॲट अ व्हेरी नेगेटिव्हली, बिकॉज ते म्हणतात की पोस्ट कोविड दुकानांचे किती बिझनेसेस होऊ शकणार आणि किती भाडं देऊ शकणार. So LRD typically will work out to की लेट्स से तुमचं 10,000 स्क्वेअर फूटचं ऑफिस आहे आणि तुम्हाला त्याचं 10 लाख रुपये महिन्याचं भाडं आहे, तो 1.25 तुमचं वर्षाचं भाडं, 10 वर्षात जी अमाऊंट होईल त्याच्या बिटवीन 60 to 75-80% तुम्हाला ते ऍडव्हान्स देतात आणि तो तुमचा रेंट एस्क्रो करून काढून घेतात. सो दॅट इज युअर टिपिकल LRD मॉडेल. आय एम शुअर खूप जण ऑलरेडी हे वापरत असतील, बट इट वॉज इन द pipeline, so I thought I'll cover that. Typically LRD only comes after a lease deed or a leave-in license is signed. LOI वरती आता तरी LOI कोणीही इश्यू करत नव्हते. I don't think that will change post COVID because in fact bank risk levels have gone higher. Now my last topic is what is the future of commercial real estate post COVID. So this is only a personal opinion because it is very difficult to say काय होणार आहे. I think everyone guessच करू शकतो आणि तसंच मी माझं ओपिनियन सांगतो. पुण्याचं 2019चं अब्झॉर्प्शन 70 लाख स्क्वेअर फूट होतं. पुण्याचं 2019चं वेकेन्सी 4% होती, म्हणजे
साधारण 3 ते 3.5 लाख स्क्वेअर फुटच गेल्या वर्षी रिकामे राहिले आणि गेल्या वर्षी रेंट होऊ नाही शकले, म्हणजे ते यावर्षी अवेलेबल झाले. पुण्याचं प्रोजेक्शन ऑफ सप्लाय दिस इयर इज 1,20,00,000 स्क्वेअर फूट. पुढच्या वर्षीचं प्रोजेक्शन 21चं इज 1.5 कोटी आणि त्याच्या पुढच्या वर्षीचं प्रोजेक्शन इज अप्रॉक्सिमेटली 1.5 कोटी अगेन. तर ऑब्व्हियसली हे प्रोजेक्शन थोडेसे 19-20 होतील, पण दीज आर प्रोजेक्शन प्री कोविड. आपलं अब्झॉर्प्शन 70 lakhsच राहील किंवा थोडंसं कमीच होईल, आणि जरी वाढलं, इवन इफ वी बाउन्स बॅक, दॅट विल ग्रो ऑन 5 to 5% year on year. That means की रेंटल व्हॅल्यूज विल स्टेबलाइज. आणि हा पेंड्युलम असतोच. हा 2008 मध्ये पण होता, 2014 मध्ये पण आपण बघितला, आणि आता 2020, 21, 22 मध्ये पण आपण बघू. सो माय सेन्स इज येस दे विल बी लिझिंग. असं नाही की लिझिंग होणार नाही, बट rental values will definitely need it stabilization. So if someone is planning a commercial project, it is very critical to study की तुमच्या मायक्रो मार्केट मध्ये किती सप्लाय येतोय, तुमच्या मायक्रो मार्केट मध्ये काय क्वालिटीचा सप्लाय येतोय आणि कोण कॉम्पिटिशन. सो दिस विल रिमेन व्हेरी क्रिटिकल ओव्हर द नेक्स्ट. कारण की टिपिकली कमर्शियल मार्केटचा जो सगळे रिपोर्ट्स पण येतात आपले JLL, कुशमन आणि ह्यांचे सगळे जे रिपोर्ट्स येतात ते टिपिकली इयर ऑन इयर येतात. सो 19 एंडेड ऑन अ व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह नोट. रिबाउंड होईल, फक्त मायक्रो मार्केट्स कुठले होतील, काय व्हॅल्यूजला रिबाउंड होईल. बिकॉज जस्ट लाईक आपली जी डेव्हलपर फ्रेटर्निटी आहे, IT इंडस्ट्री पण आता कुठल्या तरी एका वेबिनार मध्ये बसलेत आणि ते पण त्यांच्या लोकांना तेच सांगतायत की कॉस्ट कमी करा, आणि आपण पण आपल्या लोकांना तेच सांगतोय की कॉस्ट कमी करा. सो कुठेतरी हे रॅशनलायझेशन होणार. सो माय रेकमेंडेशन और माय पर्सनल थिंग इज टू बी कॉशियसली ऑप्टिमिस्ट. आय एम नॉट सेइंग यू शुड बी नेगेटिव्ह, बट कॉशियसली ऑप्टिमिस्ट. आय थिंक दॅट कव्हर्स माझे 3 टॉपिक, जे 3 ते 4 टॉपिक मी दिलेले. सो आफ्टर दिस आय विल हँड ओव्हर बॅक टू अमर सर अँड वी कॅन लुक एट क्वेश्चन अँड आन्सर. थँक्यू. थँक्स. संदीप, क्वेश्चन आन्सर चालू करणार आहात तुम्ही? I will request Vikram to start with the question answer session. Hi sir, good morning. गुड मॉर्निंग. Very detailed session we had. तर मी प्रश्नोत्तर चालू करतो. पहिला प्रश्न आहे संदीप महाजन सरांचा. आर्किटेक्ट संदीप महाजन. नमस्कार. नमस्कार. खूपच सुंदर सेशन झालंय आणि माझ्यामध्ये खरं प्रश्न उरलेच नाही, इतकं सुंदर एक्सप्लेन केलंय मॅमनी आणि ऋषीनी. इतकं सुंदर एक्सप्लेन केलंय की आय थिंक दे हॅव कवर्ड एव्हरी आस्पेक्ट ऑफ कंडक्टिंग बिझनेस, द डिसिप्लिन्स, शिस्त काय पाळायची, सगळं काही. मला त्याच्यात एक थोडासा म्हणजे त्यातला सब क्वेश्चन म्हणायला हरकत नाही आर्थिक शिस्तीबद्दलचा. त्यात अतिशय सुंदर एक्सप्लेन केलं. म्हणजे इट्स नॉट अबाउट रेरा किंवा काय, तुम्ही म्हटलं जसं तुमची शिस्त पाळली आहे आणि त्यामध्ये कुठलाही प्रत्येक प्रोजेक्टचा व्हर्टिकल सेपरेट ठेवणे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळतोय आणि आता सगळ्यांनाच करायला लागतात. पण मी जे साधारणतः बघतो रिअल इस्टेटमध्ये आपल्याकडे अनसर्टन्टीज इज ऑलवेज अ चॅलेंज. आपल्याकडे कुठली गोष्ट मधनच काहीतरी एखादं चॅलेंज येतं आणि ते अनप्लॅन्ड असतं. आपण कितीही चांगला विचार आणि किती प्लॅनिंग करून ठेवलं तरी देर आर शॉक्स अँड देर आर प्रेशर्स. तर हे कसे हँडल करावेत आणि याला कसं डॉच करावं, याला कसं त्या चॅलेंजला टॅकल करावं, हा एक प्रश्न कदाचित मॅडमना मला विचारावा असं वाटतोय. आणि आय जस्ट कम्प्लीट बोथ द क्वेश्चन्स दॅट आय हॅव. सेकंड क्वेश्चन इज की लुकिंग ॲट द मार्केट पोस्ट कोविड, आता काय प्रकारचं वेगळे व्हेंचर्स काही आपल्या फर्टर्निटी मेंबर्सना करता येऊ शकतील, काय मॉडेल्स वेगळे जाऊ शकतील. आपण जसं म्हणतो की एव्हरी वन इज आय थिंक कमिंग टू अ कन्क्लुजन की नवीन काही करायला नको, हे मान्य आहे.
नवीन परत नवीन प्लॉट घ्या, नवीन इन्व्हेस्टमेंट करा, हे काही वर्षभर आता एक्सप्लोर करण्यात चॅलेंजिंग टाइम नाहीये. त्यामुळे काय करावं तर कदाचित एकमेकांमध्ये काही जेव्हीज, काही डेव्हलपमेंट तुम्ही करताय तसे काही मॉडेल्स, किंवा काही पद्धतीने कॉन्ट्रॅक्टिंग, काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ऑर सम गव्हर्नमेंट हाऊसिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, असं काही आपण सल्ला द्याल का? कारण स्वतःचे इन्फ्रास्ट्रक्चर पण रन करायचे लोकांना. सो इफ इनफ इन्व्हेंटरी हातात नसेल आणि नवीन चॅलेंज घ्यायला रिस्क घ्यायची नसेल, तर मग तो एक्झिस्टिंग सेटअप रन करायला अजून काही इतर काही सब मोड्स आहेत का? वॉज माय सेकंड क्वेश्चन टू अमर सर. थँक्यू. हा, नमस्कार. तुमचा क्वेश्चन. नमस्कार. या, डेफिनेटली त्याच्यासाठीच मी जे तुम्हाला म्हटलं की 5 प्रोजेक्टच्या ठिकाणी 3 प्रोजेक्ट करायचे का, असा जो ऍटिट्यूड झाला तोच आहे. डेफिनेट आपण ऍज अ बिझनेसमन नेहमीच आपल्याला अम्बिशन्स असतात, हे करू, ते करू, ते करू. पण आपला जर ग्राफ बघितला तर तो सतत असा चालू असतो, प्रत्येकाचा सुद्धा. म्हणजे मार्केटचा एक चालू असतो आणि स्वतःचा एक चालू असतो, आणि त्याचं खरं ना रिलेशन नाहीये. कधीतरी मार्केट डाऊन असतो पण एखाद्याचा ग्राफ तेव्हाच वरती असतो, आणि कधीतरी मार्केट इतकं हाय असतं पण तेव्हा एखाद्याचा ग्राफ नेमका तेवढा वरती तो जाऊ शकत नाही. सो त्याला डेफिनेटली स्वतःची पण काही कारणं असतात. सो मला इथे कसं सांगायला असं वाटतं, थोडंसं ते ऍज अ बिझनेस वुमन म्हणून चुकीचं वाटेल, पण ते मला वर्क झालं आहे की आपली कपॅसिटी आपल्याला नीट अंडरस्टँड झाली पाहिजे. आणि डेफिनेटली पुढे किती मारायची आणि ती छलांग मारून आपण पुढे जातोय का नाही, त्याचा जर व्यवस्थित स्टडी केला किंवा त्याचा आधीचा स्टार्ट नीट घेतला आणि छलांग मारून टाकली, तर ते जे गणित असतं किंवा ते जे सायन्स आहे तेच आपल्याला बिझनेसमध्ये वापरायला लागतं. आणि सगळ्याचा विचार करून, आणि एखादा प्रोजेक्ट एखाद्या वेळेला कमी करायचं, थांबायचा, अपना टाइम आहे का म्हणून. आणि म्हणजे जर तेव्हा आपण थोडे दिवस थांबलो नंतर पुन्हा उसळी मारायची, की जसं आपण आता कोविडमध्ये म्हणतो आहे. आज मी माझ्या टीमला तेच सांगते की आता फक्त दिवस आहे, शार्पन करा स्वतःला, शार्पन करा आणि शार्पन करा, गंज चढू देऊ नका. म्हणजे जेव्हा कधी येईल तेव्हा पुन्हा उसळी मारून आपण जाऊया. सो कुठे बॅकसीट घ्यायची, कुठे स्लो डाऊन करायचं, कुठे उडी मारायची, हे जरासं थोडंसं आपण आपल्या कुवतीला आणि याला सगळ्याला जर छान अंडरस्टँड केलं तर हे आपल्याला टॅकल करते. हाय संदीप. हाय. ओके, तुमचा दुसरा प्रश्न की इफ आय प्रॉपरली अंडरस्टूड की दुसरं काही, आता ही पिरियड इतका वाईट झाला आहे तर आता नवीन काही आपण करू शकतो का? फॉर एक्झाम्पल तुमच्या म्हणण्यात आलं की नवीन हे आता डीएम किंवा जॉईंट डेव्हलपमेंट किंवा इतर काही. मला असं वाटतं पहिल्यांदा आपण आपली कुवत ओळखून आपल्याला काय जमेल हे आधी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा काय करतो त्याचं अनुकरण मी तर म्हणतो की बिलकुल करू नका. पहिल्यांदा आपण आपली खिसे तपासायला पाहिजेत. आपल्याकडे किती पैसे आहेत, किती प्रोजेक्ट करू शकतो आपण, केवढं काम करू शकतो, आणि सतत लोनवरती अवलंबून न राहणं. जितकं आजच्या मार्केटमध्ये जर मी असं तुम्हाला म्हणेन की जितके लोन्स तुम्हाला जर क्लिअर करता आले तर ते करा, किंवा तुम्ही थांबा. आणि प्रत्येकाचं आता कसं आहे की प्रत्येकाचं स्टेज वेगळीच आहे, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी. आता ऑलरेडी आपण गेल्या 2 महिन्यापूर्वी ऑलरेडी बरीचशी आपली इंडस्ट्री प्रॉब्लेम मध्ये आलेली होती, आणि त्याच्यातून हा एक अतिशय मोठा आघात झालेला आहे. अख्ख्या जगावरती झालाय पण आपल्या रिअल इस्टेटवरती जास्ती झाले. ह्याचं जर आम्ही तुम्हाला मागे घेऊन जातो, हे का झालंय याचा जर विचार केला तर ह्याला आपणच कारणीभूत. तुम्ही बघा 1985 साली मी पुण्यात आलो. 1985 ते 2000 पर्यंत अशी कधीच परिस्थिती नाही आली. उलट त्यावेळेला 1995 आणि 2007 मध्ये 2 आम्ही मंदी बघितल्या आहेत, पण त्या मंदी इतक्या वाईट नव्हत्या. त्याचं कारण काय होतं, सप्लाय आणि डिमांडचा रेशो हा नेहमी योग्य रीतीने चालू. ज्या वेळेला 0.9 FSI वरून 1.4 आला, 1.4 वरून 1.8 आला, आणि तिथून पुढे FSI वाढत गेला, FSI वाढत गेला, आणि त्याच्याबरोबर बिल्डरची संख्या सो वाढत झाली. 200 बिल्डरची आज 4000 5000 संख्या झाली. तो सप्लाय वाढला. त्याप्रमाणे गव्हर्नमेंटचा फायदा याच्यात कसा झाला, गव्हर्नमेंटनी सगळा एरियाच वाढून टाकला. PMRDA 7000 स्क्वेअर किलोमीटर आले. तो हा सगळा एरिया वाढल्यामुळे आपल्याकडेचा सप्लाय इतका वाढला, आणि त्या प्रमाणात डिमांड वाढू शकत असते.
सो आपल्याला कुठेतरी प्रत्येकाला ब्रेक लावला. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की मला सुद्धा असं वाटतं की मी एक टाउनशिप करावी, पण नेहमी मी विचार करतो की मला नाही ते जमेल का. थोडक्यात काय की मला जे जमेल ना तेच मी करू. आम्ही कधीही क्वांटिटीच्या मागे गेलो नाही. तुम्ही जर आमचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर वी डू नॉट हॅव क्वांटिटी बट वी हॅव क्वालिटी. जे करू ते अतिशय सुंदर करू आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये पैसे एवढंच हे न ठेवता त्याच्याबरोबर तुम्हाला तुमचा ब्रँड प्रत्येक प्रोजेक्ट गणित वाढत गेला तर मग तुम्हाला कुठल्याही मंदीची भीती राहत नाही असं मला वाटतं. थँक्यू. थँक्यू. सर पुढचा प्रश्न आहे प्रमोद पाटील सर. नमस्कार अमर. नमस्कार प्रमोद. हा, आपण सुरुवातीला पूर्वेच्या भागामध्ये भरपूर प्रोजेक्ट केलेत, पण आता जेव्हा इकडे या एरियात पश्चिमेकडे आलात आपण तर तेव्हा सगळं डीएम मॉडेलला आपण सुरुवात केली. तर हे असं करण्यास आपण का तयार झालो किंवा म्हणजे का त्याचा सुरुवात केली, आणि तसंच आपण हे करत असताना लँड ओनर सोबत कशी ट्रान्सपरन्सी ठेवतो आणि त्याच्यात सोबत असं किंवा त्या लँड ओनरचा समजा प्रोफाईल चांगला नसला म्हणजे एलिजिबिलिटी चांगली नसली लोन घेण्याबद्दल तर प्रोजेक्ट लोन आपण कसं त्यांच्यासाठी ते अवेल करतो. हा, नमस्कार प्रमोद. ओके, अतिशय चांगला प्रश्न आणि मला हा प्रश्नाची अपेक्षा होती. तर आम्ही सतत गेले 85 नंतर सतत जमाने के आगे चलो ह्या तत्वानुसार काम करत आलो. 85 ते 2000 हा पिरियड खूपच चांगला आहे, सगळ्यांनाच चांगला आहे. मध्ये 1995 साली आम्ही एक OTM ची संकल्पना आणली, वन टाइम मेंटेनन्स डिपॉझिट. आता ही जर तुम्ही बघितलं तर त्यावेळेला ही पहिली संकल्पना अख्ख्या महाराष्ट्रात म्हणा हे आमच्याकडून. त्यावेळेला ह्या संकल्पनेच्या पाठीमागे आमचं स्वतःच कुठलाही दुसरा हेतू नसून लोकांना आपण जे प्रोजेक्ट कंप्लीट करून देतो आहे ते प्रोजेक्ट मेंटेन करण्यासाठी अतिशय सोयीचं जावं. त्याच्यानंतर दर महिन्याला सोसायटीला मेंटेनन्स जमवण्याचा त्रास होतो तो होऊ नये. आता ह्याच्याने फायदा काय झाला तर आमचं हे मार्केटिंग टूल झालं. मला आठवतं आम्ही 1990 साली अमरबाग जे प्रोजेक्ट पूर्ण केलं त्या प्रोजेक्टमध्ये हे ज्यावेळेला OTMचं आम्ही टूल आणलं तर ते इतकं वेलकम झालं की नाही तुमच्याकडे OTM आहे म्हणून आम्हाला तुमच्याकडे बुकिंग करायचं आहे, ही सर्व लोकांची भावना असायची. आता त्यानंतर असं थोडे 10 वर्षानंतर ही OTM थोडीशी मागे पडत गेली, कारण की डिपॉझिटवरचं इंटरेस्ट हे आम्ही ज्या वेळेला चालू केलं त्याला 12% होतं, पण नंतर ते 8-10%, 9%, 8% वरती आलं आणि मग ते नुसत्या OTM वरती त्यांचं मेंटेनन्स होऊ शकत. ओके, ह्याच धर्तीवरती 2000 मध्ये आम्ही जेवीची संकल्पना माझ्या माहितीप्रमाणे पुण्यामध्ये जेवी हे आम्ही प्रथम चालू केलं 2000 मध्ये. बाणेरमध्ये आमचं पहिलं प्रोजेक्ट चालू. त्यानंतर गेल्या 18 वर्षात जवळजवळ आम्ही 15 जेवी अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केल्या. अतिशय ट्रान्सपरंट रित्याने ह्या जेवी पूर्ण केल्यामुळे आज आमचे नवीन 15 पार्टनर तयार झाले. परंतु असं झालं पुन्हा ही जेवी जी पहिली जेवी आम्ही 20%ला केली ही जेवी 50% पर्यंत पोहोचली. थोडक्यात काय ही नॉन व्हायबल झाली, नॉन अफोर्डेबल झाली. मग त्यावेळेस आम्हाला हा DM ची संकल्पना मनात आली. सो DM आम्हाला 2 वर्षापूर्वी संकल्पना मनात आली. त्याचं कारण असं की व्हॉट वी थॉट वी हॅव व्हेरी गुड ब्रँड. आज आम्ही अतिशय चांगल्या रीतीने प्रोजेक्ट सुद्धा करू शकतो, ते विकू सुद्धा शकतो. आपल्याकडे अतिशय चांगले इन्व्हेस्टर्सची एक टीम तयार झालेली आहे. लोकांचा आपल्यावरती अतिशय विश्वास आहे आणि तो विश्वास एवढ्यासाठीच आहे की डेफिनेटली आम्ही त्याच्या पाठीमागची मॅमने सांगितल्याप्रमाणे आमची तपश्चर्या. सो ही DM आम्ही 2 वर्षापूर्वी आणली. पहिलंच आमचं DM 2018ला चालू झालं आणि गेल्या 2 वर्षात 7 DM आम्ही साईन केले आणि 7 DM अतिशय यशस्वीरित्या चालू आहेत. ओके, तुमचा दुसरा जर प्रश्न म्हटला तर रिस्क. आपला ब्रँड आपण त्याला देतो. रिस्क तर आपल्या धंद्यात आहे. विदाउट रिस्क आपण
बिलकुल धंद्यामध्ये आपल्या धंद्यात उभं राहू शकत नाही. परंतु आपण हा ब्रँड देताना आम्ही खूप काळजीपूर्वक त्याचा विचार करतो. पहिल्यांदा जे कमर्शियल प्रोजेक्ट आम्ही जे करतो डीएम, त्याच्यासाठी फर्स्ट आणि ऑलमोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द लोकेशन ऑफ द प्रॉपर्टी. ह्या लोकेशन वरती कमर्शियल प्रोजेक्ट केल्यावरती ते विकलं जाईल का, भाड्याने जाईल का, आपल्या इन्व्हेस्टरला त्याच्यामध्ये प्रॉफिट होईल का, आपल्या लँड ओनरला त्याच्यात प्रॉफिट होईल का, ह्या सगळ्याचा विचार करूनच करतो. फॉर्च्युनेटली माझे डीएम पार्टनर हे सोन्यासारखे आहे. प्रत्येकाने माझ्यावरती इतका विश्वास टाकले आणि तेवढाच विश्वास मी त्यांच्यासाठी पात्र ठरतो. एक तुम्हाला सांगायचं वाटतं की आपण स्वतःचा प्रोजेक्ट करण्यापेक्षा डीएमच्या प्रोजेक्ट हे अतिशय कठीण आहे. जवळजवळ 1.5 पटीने दुपटीने त्याच्यात काम करावं लागतं. का तर आपले स्वतःचे पैसे गेले तर चालतील, म्हणजे आपणच स्वतःला आन्सरेबल असतो. दुसऱ्याला आपण तिथे आपला जो आपण ब्रँड लावतो, तुमचा प्रश्न खूप चांगला आहे, आम्ही ब्रँड लावतो. सो ब्रँड आम्ही तिथे एक ब्रँडची कसोटी लावतोय. सो तो ब्रँड कधी फेल नाही झाला पाहिजे. म्हणून प्रत्येक डीएम मध्ये आम्ही अतिशय काळजीपूर्वक असतो आणि ते डीएम आतापर्यंत तरी सक्सेसफुल आहेत आणि वी आर व्हेरी कॉन्फिडंट अबाउट अवर डीएम. आपला थर्ड प्रमुख विषय जो होता तो ट्रान्सपरन्सी. मला असं वाटतं अमर बिल्डर्स आणि ट्रान्सपरन्सी गोज टुगेदर. ही ट्रान्सपरन्सी आमच्या डीएनए मध्येच आहे. म्हणजे इतक्या हायएस्ट लेवलची ट्रान्सपरन्सी, व्हेरी सॉरी टू से, पण इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गिव्ह दॅट काइंड ऑफ ट्रान्सपरन्सी विच वी गिव्ह. आणि ती ट्रान्सपरन्सी मुळेच आज आमचे सगळे डीएम पार्टनर्स हे अतिशय खुश आहेत. कारण एव्हरी पेनी, एक एक पैसा जो खर्च केला जातो किंवा एक एक पैसा जो आला जातो, तो सगळा पैसा पूर्णपणे त्याच्या माहितीत असतो आणि त्यामुळे त्याला कुठेही त्याच्यामध्ये फसवणुकीची जाणीव होत नाही. त्याला माहितीये की हा पैसा कुठे गेलेला आहे, हा जो खर्च आहे तो बरोबर आहे का. प्रत्येक ठिकाणी ही पहिल्यांदा व्हेरी वेल इन्फॉर्म्ड असतो. कुठलाही त्याला शॉकिंग असं काहीच नसतं. सो दिस इज लाईक द हायएस्ट लेवल ऑफ द ट्रान्सपरन्सी. आणि आय थिंक प्रमोद आणखीन तुमचे कुठला पॉइंट होता का सर? यामध्ये जे आपले डीएम पार्टनर आहेत त्यांचा फंड फ्लो कसं होतो? हा येस, चौथा प्रश्न जो होता तो डीएम पार्टनर. आता येस, काही ठिकाणी डीएम पार्टनरकडे पैसे नसतात म्हणजे प्रोजेक्ट साठी, आणि दुसरं असं त्यांची ट्रॅक रेकॉर्ड नसतं की त्यांना तेवढं लोन मिळू शकतं किंवा लोन मिळूच शकत नाही असं आपण. मग अशा वेळेला आम्ही काय करतो, असं प्रोजेक्ट जर आमच्याकडे आलं तर आम्ही तो कॅल्क्युलेटिव्ह डिसिजन घेतो की ह्या प्रोजेक्टला मॅडमने सांगितल्या, शुभांगीने सांगितल्याप्रमाणे काय कॉस्टिंग येणार. सो ते कॉस्टिंग प्रमाणे टोटल प्रोजेक्ट कॉस्ट जेवढी आहे आणि त्याच्यातली कन्स्ट्रक्शन कॉस्टला एवढी लागणार आहे, मग ती आम्ही आमच्या ब्रँडमुळे जर आम्हाला तो कॉन्फिडन्स असेल की नाही आपण हे पैसे सेल मधून इझिली उभे करू शकतो. आज आमच्याकडे प्रचंड इन्व्हेस्टरचं बॅकिंग आहे. पण ते का आहे? कारण त्यांना माहिती आहे की इकडे टाकलेल्या प्रत्येक पैशाची सिक्युरिटी आहे आणि त्या पैशाचं रिटर्न्स आपल्याला चांगले मिळणार आहे. सो त्यामुळे काय होत आहे की हे इन्व्हेस्टर सतत आमच्या पाठोपाठ आहे. आता ह्या डीएम मधला प्रत्येक सेल हा अमर बिल्डर्सकडे बघून केला जातो. सो त्यांना माहीतच नसतं, इन्व्हेस्टर कधीही विचार करत नाही की कोण लँड. ओके, त्यामुळे काय होतं, आम्ही हा डिसिजन हे फक्त प्रोजेक्टची लोकेशन बघूनच आलेला. अच्छा, दुसरं मला एक ऍड करावं असं वाटतं, आमच्या डीएम पार्टनरचे 2 फायदे. एक की तो ह्याच्यामध्ये सक्सेसफुल होतो कारण तो जर हे प्रोजेक्ट स्वतः करू शकत नाही म्हणून तो आमच्याकडे. दुसरा फायदा असा आहे की तो इतका आमच्या बरोबर असतो की कारण त्याच्या नावानेच ते प्रोजेक्ट होतो. सो त्या एका प्रोजेक्टमध्ये तो इतका तयार होऊन जातो की मला असं वाटतं दुसऱ्या प्रोजेक्टला त्याला आमची गरजच नाही आहे. इतकं आम्ही त्याला ट्रान्सपरन्सी ठेवून त्याला इतकं डेव्हलप. सो दिस इज, आणि हे अतिशय एकदम निस्वार्थीपणे केलं जातं. आता ते ऑटोमॅटिक येत जातं कारण शेवटी त्यांना इतकं इझी मिळाल्यानंतर कशाला कोण परत स्वतः करणार आहे. परंतु जर त्याला करायची इच्छा झाली तर तो करू शकतो. थँक्स. थँक्यू. सर, जे मॅनेजमेंट मध्ये म्हणतात ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी, खरंच डीएम मॉडेल म्हणजे एक ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी आहे. सो आय रिक्वेस्ट अभय केले साहेबांना की पुढचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. आज
350 मराठी बांधकाम व्यावसायिक एका मराठी कुटुंबाची यशोगाथा ऐकायला बसलेले आहेत. आनंदाची गोष्ट आहे. आता प्रत्येकाला, म्हणजे मी कोविडच्या संदर्भात हा प्रश्न विचारत नाहीये, आपल्या सगळ्याच बांधकाम व्यावसायिक बांधवांना हा प्रश्न असतो की पुढच्या पिढीचं काय. आणि त्याच्यात एक मागल्या 5 ते 7 वर्षाचा 10 वर्षाचा काळ गेला तर काही जण किंवा बहुतेक जण म्हणताना दिसतात की माझ्या मुलाला तर मी याच्यात टाकणारच नाही, खूपच आपला बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे, किंवा असे आलायना ह्या पद्धतीने जाणार आहे. पण दुसरीकडे आपण ज्या पद्धतीने एकत्रित येऊन काम करतात आणि त्याच्यामुळे सक्सेस जो आहे तुमचा एका वेगळ्या उंचीवर येऊन पोचलेला आहे, तर ह्या विरोधाभासात तुम्ही काय म्हणू इच्छितात? कारण मग ही निगेटिव्हिटी आहे का आपल्या बांधकाम व्यावसायिकांमधली, त्यांनी ती दूर करायला पाहिजे, की ती वस्तुस्थिती आहे? साहेब नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मला एक तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपल्या मुलाला आपण या धंद्यात आणावं, हाच प्रश्न मला असं वाटतं की थोडासा मी बदलीन. आपल्या मुलाला आपल्या धंद्यात यायची इच्छा आहे का? कारण ही नवीन जनरेशन आहे, आपण त्यांना नाही सांगू शकत. शेवटी हे त्याच्या इच्छेने त्यांनी केलं पाहिजे. ऋषी जेव्हा आमच्या धंद्यात जॉईन झाला तो त्याच्या इच्छेने आला, हा पहिला फरक. दुसरं, आपला धंदा मध्ये अनसर्टेनिटी आहे का? मी म्हणतो रोटी, कपडा आणि मकान हे तिन्ही गोष्टी इतक्या स्ट्रॉंग आहेत, हे कधीही म्हणजे कधीच संपू शकत नाही. त्याच्यातली रोटी अतिशय व्यवस्थित चालू आहे का? तर त्याचा सप्लाय आणि डिमांड हा अतिशय व्यवस्थित आहे. कपड्याचं तेच आहे, फक्त आपलीच इंडस्ट्री थोडी बिघडत गेली आहे, कारण आपला सप्लाय आणि डिमांड हा कधी ना कधीतरी सुधारणार. हा नंबर 1. दुसरं, मला नाही वाटत की रिअल इस्टेट सारखा दुसरा बिझनेस आहे आणि आपल्याला दुसरा बिझनेस जमेल का हे आपल्याला विचार केला. म्हणजे नुसतंच पैसे मिळतो किंवा पैसे मिळत नाही म्हणून बिझनेस सोडणं हे चुकीचं. आपल्याला काय जमतं, आपल्याला ते आवडतं का, आपण तो एन्जॉय करतो का, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या न्यू जनरेशनची ह्या धंद्यात जर मनापासून येण्याची इच्छा असेल तर मात्र मी तुम्हाला सांगू इच्छिन की त्याला जरूर प्रोत्साहन द्या. परंतु त्याच्यात मी जे तुम्हाला आधी सांगितलेलं आहे तिघांनी की ते फार महत्वाचं आहे. क्वांटिटीच्या पाठी जाऊ नका, क्वालिटीच्या पाठी जाऊ. प्रोडक्ट वरती प्रेम करायला शिका. एकच प्रोजेक्ट जर केले, मला खूपसे अशी लोक माहिती आहे, खूपसे छोटे छोटे बिल्डर्स आहेत मराठी, आणि जे एक प्रोजेक्ट करतात 2 वर्षातून आणि दे आर व्हेरी हॅपी. पैसे सुद्धा खूप छान कमवतात, कारण 10 फ्लॅट 12 फ्लॅट बांधतात आणि ते अतिशय बाकीचं सगळं कुठेही जास्ती डॉलर वाढत नाही, मोठे ऑफिस घेतले, सगळं काही न करता स्वतःचे खर्च कमीत कमी ठेवून ते शक्य तितक्या अतिशय उत्कृष्टरित्या हे प्रोजेक्ट करतात. बरेच मराठी मुलं माझ्याकडे येतात, मी त्यांना याच्यावर गायडन्स करायला जातो आणि आय रिअली फील अमेज समटाइम की हाऊ दे आर डुइंग. फक्त काय होतं, आपल्याला वाढीव FSI भाव किंवा सतत सेलेबलच्या पाठी न जाता किंवा कोणत्याही रिसर्च न करता दुसऱ्याचं अनुकरण करणे हे आता आपल्या प्रोजेक्ट मी परत तुम्हाला मी सांगतो, आपल्यासारखा रिअल इस्टेट सारखा चांगला बिझनेस आपल्याला मिळणार नाही. सो त्यामुळे तुमचं नवीन जनरेशन जरी ते येणार असेल तर आणि त्याची खरंच इच्छा असेल आणि त्याला 12 तास 14 तास जर काम करायची तयारी असेल तर मात्र तुम्ही त्याला जरूर प्रोत्साहन द्यायला. थँक्यू. धन्यवाद. सर, व्हेरी पॉझिटिव्ह थॉट्स फॉर द इंडस्ट्री. थँक्यू. अनिल चित्तोडकर सरांना मी रिक्वेस्ट करतो की पुढचं. सर नमस्कार. नमस्कार अनिल. नमस्कार सर, एक विचारायचं मला, ग्रीन बिल्डिंग कडे जायला पाहिजे का आणि त्याचा खर्च किती वाढतो? सेकंड एक होतं, मला नवीन कमर्शियल प्रोजेक्ट करायला पाहिजे का कोविड-19 नंतर? किती वेळ थांबायला पाहिजे त्याच्यासाठी? थर्ड सर, कोविडमुळे बरेच कंपन्या वर्क फॉर होम करतायत, त्यामुळे कमर्शियलला प्रोजेक्टला त्याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का? पहिला प्रश्न होता अनिल आपला ग्रीन बिल्डिंगचा. करेक्ट. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही
गेल्या 3-4 वर्षापासून असं ठरवलंय की प्रत्येक बिल्डिंग ही ग्रीन बिल्डिंग आहे आणि प्रत्येक बिल्डिंग शक्य झालं तर ती प्लॅटिनम बिल्डिंग. त्याचं कारण काय की ही नीड ऑफ द डे आहे. आज आपण एन्व्हायरमेंट सर्टिफिकेट घेतो. एन्व्हायरमेंट सर्टिफिकेट मध्ये 90% 80 ते 90% कंडिशन या ग्रीन बिल्डिंग मधल्या असतात. त्याच्यामुळे तुम्ही डोळे झाकून एक ब्रीद वाक्य करा की माझी प्रत्येक बिल्डिंग, म्हणजे मी सर्व मराठी बांधकाम व्यावसायिकांना सांगू इच्छितो की प्रत्येकाने त्याची प्रत्येक बिल्डिंग ही ग्रीन बिल्डिंग करा. ऋषीने मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ग्रीन बिल्डिंग मध्ये तो IGBCचा कमिटी मेंबर आहे. त्यांनी स्वतः ग्रीन बिल्डिंग IGBCच्या परीक्षा दिलेल्या आहेत. त्यांनी त्याच्याबरोबर आमच्या सगळ्या स्टाफ मेंबरला परीक्षा द्यायला लागल्या. तर ह्या ग्रीन बिल्डिंग केल्यामुळे 2 गोष्टीचा आपला फायदा होतो बिल्डर म्हणून किंवा रिअल इस्टेट डेव्हलपर. एक, आपल्याला 3%, 5% किंवा 7% वाढीव FSI हा आपला नेट प्रॉफिटचा. ओके. आणि दुसरा प्रॉफिट आपला असा आहे की आपलं मार्केटिंग टूल ग्रीन बिल्डिंग तुमची आहे त्याच्यानेच तुमच्याकडे डेफिनेटली सेलला तुम्हाला एक चांगला पर्याय हा दुसरा आहे. आणि तुमचे येणारे क्लायंट म्हणजे जर कमर्शियल क्लायंट असेल किंवा रेसिडेन्शियल क्लायंट असेल त्यांचा तर लाईफ लॉंग फायदा. पाणी कमी लागतं, वीज कमी लागते, आपण जे प्रत्येक आयटम वापरतो त्या आयटम एन्व्हायरमेंट फ्रेंडली असल्यामुळे त्यांचे सगळे सतत म्हणजे मेंटेनन्स मध्ये त्यांचं लाईफ लॉंग प्रॉफिट होतो. आणि मला असं वाटतं की कॉर्पोरेशन, आता मला माहित नाही पण कॉर्पोरेशन 5 ते 10% त्यांना टॅक्स मध्ये सुद्धा प्रॉपर्टी टॅक्स मध्ये देते. जो ग्रीन बिल्डिंग ही करायलाच पाहिजे, अगदी आवश्यक करायला पाहिजे. दुसरा तुमचा प्रश्न होता की पोस्ट कोविड कमर्शियल प्रोजेक्ट करावं का. जर तुम्ही आता कमर्शियल तर छोट्या ऑफिसेसचा जर प्रोजेक्ट करत असाल तर मी तुम्हाला सांगेन थोडे दिवस पॉज घ्या, कारण थोडे त्याचा अंदाज घ्या की काय होतोय. कारण आज ऋषीने सांगितल्याप्रमाणे कमर्शियलचा सप्लाय वाढलेला आहे. हे थोडस एक डेंजर परिस्थिती आहे आपल्याकडे. रेसिडेन्शियल इतकी नक्की नाहीये, परंतु एव्हरीबडी इज गोइंग टू वेट. सो तेवढं जर कमर्शियल प्रोजेक्ट तुमच्याकडे स्वतःची ताकद होऊन तुम्ही जर RCC त्याचं पूर्ण करू शकत असाल आणि 1 वर्ष कुठलाही सप्लाय सेल न होता तुम्ही जर करू शकत असाल तर हरकत नाही करायला. परंतु तुमचं प्रोजेक्ट प्लॅनिंग शुभांगीने सांगितल्याप्रमाणे हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. सेलेबल एरियाचा विचार न करता माझं प्रॉडक्ट किती छान होईल, प्रॉडक्ट वरती जे प्रेम केलं आणि प्रॉडक्ट किती छान झालं तर ते विकलं जाईल. मग त्याच्यात काय होतं, सेलेबल एरियामुळे तुमचं प्रॉडक्ट कधी कधी मार्क होतं, तेवढं नका. अदरवाईज आणि तिसरा प्रश्न, हे जे वर्क फ्रॉम होम वगैरे हे सगळं जे आहे ना, मी तुम्हाला सांगतो मला जे वाटतं हे सगळं आता नवीन कोविड मध्ये सगळे इतके रोज आपल्याला नवीन भीतीदायक येत आहेत, त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करा थोडे दिवस. तर एक्झॅक्टली काय त्याला शक्य होणार आहे का मला सांगा. 60 आणि 65% जर घरातून काम करायचं जर म्हटलं तर हे सगळं त्यांना अतिशय अडचणी आहे. आणि मला सांगा की तुमच्याकडे दुसरा प्रश्न तुम्ही केला नाही पण मीच तुम्हाला सांगतो की काही जणांना असे प्रश्न यायला लागले आहेत की नाही आम्हाला रेट कमी करून द्या नाहीतर आम्ही सोडून जाऊ. कुठे जाणार सोडून, दुसरीकडे आहेत काय अवेलेबल. आज फॉर्च्युनेटली आपल्या सगळ्यांच्या नशिबाने कुठेही प्रॉपर्टी खाली नाही आहे रिकामी. सो यू जस्ट वेट अँड वॉच. सो 1 वर्ष तुम्ही थांबा आणि मग तुम्ही हे डिसिजन घ्या. सर मी जसं चॅट बॉक्स मध्ये बघतोय वर्क फ्रॉम होमचे जवळपास 50% क्वेश्चन वर्क फ्रॉम होमचे आहेत. सो पुढचा प्रश्न आहे संदीप कोलटकरांचा. माझा प्रश्न जनरल गाइडिंग प्रिन्सिपल म्हणून मी विचारतो. वी हॅव सीन यू वर्क इन स्मॉलर साइज अपार्टमेंट्स इन हडपसर. तुम्ही प्लॉटेड लेआउट केलेले आहेत, हाय एंड कमर्शियल बिल्डिंग बांधता, हाय एंड अपार्टमेंट्स बांधताय. सगळ्या सेक्टर्समध्ये यू हॅव वर्कड अँड कम्प्लिटेड द प्रोजेक्ट्स व्हेरी सक्सेसफुली. तर ॲज अ गाइडिंग प्रिन्सिपल विच आर द बेसिक पॅरामीटर जे आपण सगळ्यांनी फॉलो करावे सो दॅट द एंड रिझल्ट कॅन बी पॉझिटिव्ह अँड सक्सेसफुल. सो यू वॉन्ट टू आस्क मी दी what are the positive points of the success? Guiding principles when you conceptualize a project or why you take it up. For the project. That's right. Okay. So basically मी तुम्हाला हे उत्तर दुसऱ्या ह्याच्यात देतो की बेसिकली जर तुम्ही ट्रान्सपरन्सी 100% ठेवली, ऑनेस्टी पूर्ण ठेवली
डिलिव्हरी ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट केलं, नेव्हर गो बिहाइंड द क्वांटिटी आणि क्वालिटी जर दिली, त्याच्यानंतर आपण मेनी टाइम्स TDR युटिलायझेशनच्या पाठी जातो. त्याच्यामुळे आपल्याला कधी कधी आपलं प्रॉडक्ट खूपच आणतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला 3 FSI वापरण्यासाठी आपण प्रॉडक्टचा विचारच करत नाही. म्हणजे आपल्याला FSI इतका सेलेबल माझा झालाच पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्या डिझाईन मध्ये खूपच आपण कॉम्प्रोमाइज ते जर नाही केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित विचार करून जर तुमचं प्रॉडक्ट डिझाईन केलं तर मला नाही वाटत की तुम्हाला प्रॉब्लेम. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे बेसिकली तुमच्या क्लायंट बरोबरचा तुमचा रॅपो, तुमच्या ओल्ड क्लायंटचं. तुम्ही लक्षात घ्या की गेल्या 35 वर्षामध्ये आम्हाला ऍडव्हर्टाईज करायची फार कधी गरजच लागली नाही. का तर आमच्या ओल्ड क्लायंट बरोबरचा, तुमच्या ओल्ड इन्व्हेस्टर बरोबरचा रॅपो आमचा अतिशय उच्च दर्जाचा आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या, ट्रान्सपरन्सी, ऑनेस्टी, प्रॉडक्ट वरती प्रेम करणं आणि प्रॉडक्टला सगळ्यात पुढे ठेवणं, हे सगळं केलं तर आय थिंक यू विल बी. आणि दुसरं अगदी सगळ्यात महत्वाचं, आम्ही तिघ जण वी आर ऑलवेज अवेलेबल फॉर अवर क्लायंट. कधीही ते कुठल्याही क्षणी आमच्यापर्यंत पोहोचू शकतात, त्याच्यामध्ये कुठलाही त्यांना पडदा नाही. सो ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आय डोंट थिंक यू हॅव टू वरी एनी टाइम. थँक्यू. सर पुढचा प्रश्न आहे अंकुश आसबेंचा. सर नमस्कार. नमस्कार. तर आता मुंबई चेंबरचे साई नावाची एक ब्रोकर एजन्सी आहे, त्यांनी डिस्ट्रेस सेल करावा ह्याप्रमाणे जाहिरात 2 फ्लॅटवर 1 फ्लॅट फ्री आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे काही डेव्हलपर पण आता प्राइस वार होईल का हे आणि ह्या गोष्टी कशा थांबवता येतील आपल्याला. आणि आता मागच्या ह्या वेबिनार मध्ये बरेच आपले मोठे नेते किंवा मोठे बँकर हे म्हणतात 20%, 25% रेट कमी होतील आणि जे काही येईल त्या ह्याला विकून टाका आणि रिकामे व्हा. अशा गोष्टी झाल्यामुळे हे निगेटिव्हिटी जी मीडियामध्ये आहे ती आपण कशी हँडल करता येईल, कसं आपण यावर ओव्हरकम करता येईल. अंकुश नमस्कार. नमस्कार. प्राइस कमी करणं, मला खरंच सांगा की आपण आज बॉटम रेटला आलेलो. हो येस सर. प्राइस कमी करणं शक्य आहे का? परंतु तरीही प्राइस कमी न करण्यासाठी मला असं वाटतं की आपल्यामध्ये आपल्या इंडस्ट्रीमध्ये एक एकी झाली जी अतिशय कठीण. आणि आपण कसं होतं, मला असं वाटतं की आपण लँड घेताना जी कॉम्पिटिशननी लँड घेतो, म्हणजे हा रुपये देतो तर आपण 1 रुपये 10 पैसे कशी लँड, ओके, पण विकताना सुद्धा आपण तोच निगेटिव्ह रित्या वापरतो की कसा माल मी स्वस्त विकीन म्हणजे माझा माल लवकर संपतो. सो हा जो विरोधाभास आहे, आता तुम्ही जर विचार बघितलं तर स्टील इंडस्ट्री एकत्र येऊन स्टीलचा रेट वाढवण्याचा प्रयत्न या मार्केट. खरं म्हणजे त्यांना सुद्धा प्रॉब्लेम आहे. जर आपल्याला प्रॉब्लेम जर झाला, सगळेच प्रोजेक्ट जर थांबले असेल तर स्टील इंडस्ट्रीला प्रॉब्लेम यायला पाहिजे, सिमेंट इंडस्ट्रीला प्रॉब्लेम यायला पाहिजे, बरोबर ना. पण ते एकत्र आल्यामुळे मला असं वाटतं की कुठलेही पॅनिक न होता जर तुम्ही थांबला सगळ्यांनी, मला बरोबर आहे मी एकट्याने थांबून उपयोग नाहीये, बाकीचे सगळं पुढे निघून जातील, बाकीच्या सगळ्यांचा माल संपेल, मग मी काय करू. मला असं वाटतं आपल्या सगळ्या इंडस्ट्रीने एव्हरीवन हॅज टू अंडरस्टँड दिस की हे आपल्याला दाबलं जाईल. आपण किती दाबलं जाऊ हे आपल्या हातात. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आपल्याला नाही शक्य होईल, परंतु आता ही प्रत्येकाची परिस्थिती आहे. जर बँकेचं लोन द्यायचं असेल, इन्स्टॉलमेंट द्यायचं असेल तर तुम्हाला तो डिसिजन घ्यायला लागेल. आमचं जर म्हणाल तर वी आर ऑलवेज व्हेरी कॉशियस व्हाईल सेलिंग. धाड 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 रेट कमी करणं हे अजिबात चुकीचं आहे. सो बी केअरफुल. आणि आपला दुसरा प्रश्न काय होता अंकुश? सर आता हे जे मीडियामध्ये जे निगेटिव्ह जे बातम्या येत आहेत, आता दीपक पारीख साहेबांनी जे म्हणले की 25% रेट कमी व्हायला पाहिजे, कमी करा. गडकरी साहेबांची काल पेपरला बातमी आहे की ज्या काय आहे विकून रिकामे व्हा, स्टॉकवर बसू नका, स्वार्थ सोडा. असं जे ह्यामुळे काय थोडस जो ग्राहक आहे तो थांबेल आणि त्यांना वाटलं की आपल्याकडे खूप मार्जिन आहे विकायला किंवा आपण कमी करून विकलं पाहिजे. अशा प्रकारचे जे काय बातम्या येत आहेत त्यामुळे हे कसं आपलं हे करते सगळं आहे. आय कम्प्लिटली अग्री विथ यू. हे निगेटिव्हिटी जी आपल्या आलेली आहे तर त्याला आपण अतिशय सावधगिरीनेच सामोरं जायला पाहिजे. हे आलेलंच आहे.
आणि हे कम्प्लीट सगळ्या मीडियामध्ये येत आहे की तुम्ही विकलं पाहिजे, पण आपल्याला ते अतिशय सावधगिरीनेच त्याला सामोरं गेलं पाहिजे. 20% रेट कमी करायला आपण 20% कमवतो आहोत का? ऑलरेडी आपण लॉस मध्येच विकतो. येस. थोडक्यात तुम्हाला काय आहे की तुम्हाला आज 100 रुपये लॉस आहे, तिथे आणखी 200 रुपये लॉस घ्यायला लागेल. हे शक्य होणार नाहीये. पण ह्या सगळ्याचा आपणच विचार केला पाहिजे. आपण सगळ्यांनी, म्हणून मी तुम्हाला म्हणतो की आता हा सप्लाय जो आहे ना, हा सप्लाय रिस्ट्रिक्ट झाला पाहिजे. सप्लाय जर वाढला नाही तर मग मात्र पुढचे 10 वर्ष आपल्याला खूप चांगले जातील. आणि मग ऋषीने सांगितल्याप्रमाणे 2007 मध्ये IT पार्क मध्ये डेब्रिज माल इतका वाढला त्यामुळे सगळं थांबून गेलं. पण 2007 ते 2014 मध्ये कोणी बांधलंच नाही आणि मग 14 नंतर. तर तसाच रेसिडेन्शियल मध्ये तर असं नाही होऊ शकत. पण रेसिडेन्शियल मध्ये सप्लाय कमी झाला पाहिजे. मला सारखं असं वाटतं की आपली इंडस्ट्री सप्लाय आणि डिमांडमुळेच बिघडली गेली आहे. सो वी हॅव टू बी केअरफुल इन दिस. थँक्यू. तर पुढचा प्रश्न आहे मुकेश येवलेंचा. सर नमस्कार. नमस्कार मुकेश. सर एक प्रश्न तुम्ही पलटात कुठे सध्या? सध्या सर रनिंग बंद. तर एक होतं की तुमचं प्रोजेक्ट डिलिव्हरी परफेक्ट आहे, टायमिंगला आहे, परत फायनान्स पण परफेक्ट आहे, पण लायझनिंग सुद्धा परफेक्ट आहे. तर कसं तुम्ही मॅच करता लायझनिंग सुद्धा? त्याचं यंग जनरेशनला थोडीशी माहिती द्यावी, कारण यंग जनरेशन लायझनिंग म्हटलं की थोडं त्यांना अपमानस्पद किंवा असं काहीतरी वाटतं की कशाला त्या साहेबांसमोर आपण 4 तास जाऊन बसायचं, कशाला बाहेर उभं राहायचं. तर ते परफेक्शन तुम्ही कसं मॅच केलंय ते जरा माहिती दिली तर बरं होईल. मुकेश, एक्सलंट क्वेश्चन. मलिक, मी खरं या क्वेश्चनची वाटच बघतो. बरोबर आहे. लायझनिंग हा आपला एक हार्ट आहे. कारण शेवटी जर आपलं प्रोजेक्ट अप्रूव्हच जर नाही झालं, वेळेवरती अप्रूव्ह नाही झालं, त्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट, कुठलेही परमिशन, ECच्या परमिशन जर वेळेवर नाही मिळालं, तर मात्र आपलं प्रोजेक्टचं कॅश फ्लो, फायनान्स मेथड हे फार बोलून जातं. सो बेसिकली मला असं वाटतं, मी 35 वर्ष या धंद्यात आहे आणि लायझनिंग हे माझं पार्ट आहे. जर तुम्ही ऐकलं असेल तर लायझनिंग इज अंडर मी. मला असं वाटतं PMC किंवा PCMC किंवा PMRB हे देऊळ आहे आपल्यासाठी. आणि तिकडच्या प्रत्येक अधिकाऱ्याशी मी तुम्हाला सांगतो, 35 वर्षापूर्वी जे इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर होते ते आता डेव्हलपमेंट इंजिनियर पर्यंत आले, ह्या सगळ्यांशी माझे पर्सनल रिलेशन इतके अप्रतिम आहे की आर्किटेक्टला कुठलाही प्रॉब्लेम जर आला तर मी स्वतः तिथे जातो, स्वतः त्याच्याबरोबर बसतो आणि माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. आणि इतकं जर तुम्ही आर्किटेक्ट वरती अवलंबून राहिला तर तुम्हाला कधीही PMC कडून किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिसर कडून तुम्हाला तो सहकार्य मिळणार नाही. बिकॉज त्यांना सुद्धा असं सतत वाटत असतं की बिल्डर्सनी आमच्याकडे डायरेक्ट यावं म्हणजे आम्ही त्यांना मदत करू. आणि हे व्हायसाच आहे. त्यांना सुद्धा बऱ्याच वेळेला आपली मदत लागते. बऱ्याच वेळेला PMCला काही कामं असतात, आम्ही क्रेडाईच्या माध्यमातून त्यांची कामं करून देत असतो, आमच्या लेवलला काही कामं करून देत असतो. तर हा सगळा PR आहे, पब्लिक रिलेशन आहे. आता हेच थोडंसं आगे जाऊन तुम्हाला सांगतो, आपण ज्या एरियामध्ये काम करतो तिकडचे पोलीस चौकी आहे. आपण डे वनला, माझं तर असं आहे की ज्या दिवशी मी प्रोजेक्ट चालू करतो त्या दिवशी माझ्या PR डिपार्टमेंटला मी सांगतो तिकडच्या पोलीस चौकीला जाऊन कोण कोण आहेत, काय काय, त्यांच्याशी सगळ्यांचे रिलेशन एस्टॅब्लिश करा. तिसरं, गव्हर्नमेंट ऑफिसरशी रिलेशन एस्टॅब्लिश करा. सो तुमचं PR लायझनिंग हॅज टू बी स्ट्रॉंग आणि ते तुम्ही स्वतःच केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या आर्किटेक्ट वरती किंवा तुमच्या कन्सल्टंट वरती लायझनिंग साठी अवलंबून राहू नये. आम्ही बिलकुल अवलंबून राहत नाही आणि मी तर स्वतः ते करतो. थँक्यू. सर्व बघितलंय म्हणूनच मी प्रश्न विचारला आणि अनुभवलं पण आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. मला अजूनही आठवतं 2009 मध्ये आय बीन व्हेरी फॉर्च्युनेट की तुम्ही मला शिकवलं की लायझनिंग कसं करायचं. आणि मी तुझं उदाहरण सगळ्यांना देतो हे तो तुला माहिती. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे अनिश सुरेकरांचा. नमस्कार सर. नमस्कार सर. माझा प्रश्न 8वा आहे म्हणून त्याची बरीचशी उत्तरं सगळ्यांनी किंवा तुम्ही तिघांनी ऑलरेडी सुंदररित्या दिलेली आहे, तरी मी इम्प्रोवाइज करतो. आज सर वेस्ट पुणेमध्ये रेंटल्स हा एक चांगला बिझनेस आहे. म्हणजे एका व्यवसायाने
कमर्शियल बिल्डिंग बांधायची आणि ती लीजवर द्यायची. साधारण ROI आपल्याला कोणाला 7 ते 10% मिळतो, डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ बिल्डिंग वगैरे सगळं. गेल्या 3-4 वर्षात आपण असं ऐकतोय की खूप प्रोजेक्ट पाईपलाईन मध्ये आहेत, माणेर, बालेवाडी, औंध असो कमर्शियल. तर आपल्याला सगळ्यांना कोविड यायच्या आधी हे तर माहिती होतं की सप्लाय वाढणार आहे डिमांडपेक्षा. आता पोस्ट कोविड हे कसं टॅकल करायचं आपण? हा ROI कमी होईल का एवढाच राहील? किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही जे म्हटलं सर, वेट अँड वॉच. सपोज आता कुणाचं उदाहरण घेतलं की ज्याची बिल्डिंग 80,000 स्क्वेअर फीट आहे, आज 50,000 स्क्वेअर फीट त्यांनी बांधलंय, 30,000 त्याला बांधायचे, ही कॅनॉट स्टॉप हाफवे. त्यांनी काय करायचं सर? प्रोजेक्ट जर तुमचं इनकम्प्लीट असेल तर ते तुम्हाला पूर्ण करायला लागतं. मग ते तुम्ही, कारण शेवटी तुम्ही समुद्रात उडी मारलेली आहे, तुम्हाला नाही, ते तुम्हाला पोहून त्या तीराला जायलाच नाही, तो त्याला तुम्हाला इलाज नाही. आणि ज्यावेळेला तुम्ही कमर्शियल प्रोजेक्ट चालू केलं त्यावेळेला तुम्हाला ही माहितीच होतं, कारण सप्लाय वाढतोय. मी तर त्या गेले 2 वर्षापासून सांगतोय की 2022 नंतर कमर्शियल मध्ये पुन्हा ब्लडबाथ येणार आहे. परंतु आता तो लवकर येईल का काय, हा वर्ष तर 2020 आपल्याला कठीण जाणारच आहे. प्रोजेक्ट चालू नसेल केलं तर आय विल ऑलवेज ऍडवाइज यू की कमर्शियलचं कुठलंही नवीन प्रोजेक्ट चालू करू नये, अशा ह्या मताचा मी आहे. पण जर मध्ये थांबलो असेल तर नाही, तर ते पूर्ण केलंच पाहिजे. कारण तुमचे एक्झिस्टिंग जर इन्व्हेस्टर्स असतील त्यांना तुम्हाला तोंड द्यायला लागेल. आणि तुम्ही ऑलरेडी समजा एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर नसतील आणि तुमचे स्वतःचे पैसे लागले असतील तर ते लवकरात लवकर, मग काय त्यावेळेला मार्केटचा रेट जो काही असेल, उलट जर तुमचं स्वतःचं असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण तो तुम्हाला ठीक आहे, आज रेट कमी मिळेल पण निदान तुमचा कॅश फ्लो चालू. त्या दृष्टीने तुम्ही स्वतःचा निर्णय घ्या. तर माझा दुसरा प्रश्न असा होता, आता आपण सगळं कोविड ह्याच्यामध्ये ज्या लोकांना भाडी मिळत आहेत, तर ती लोक आपल्याला भाडे करू सुद्धा ईमेल्स पाठवतात की आमचं भाडं तुम्ही कमी करा, 70% आम्ही देतो, आम्हाला लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये 3 महिने भाडं आम्हाला माफ करा. तर या सगळ्याचे परिणाम हा आपला इनफ्लो आहे. आउटफ्लो आपला एम्प्लॉईची सॅलरी आहे, जिथे आपल्याला काही कन्सेशन मिळत नाही कारण का ती लोक बोंब मारतील. त्याच्यानंतर दुसरा आउटफ्लो आहे आपला EMIचा आहे, तिथे सुद्धा जास्ती काही कन्सेशन मिळालं नाही. वी हॅव गॉट अ पिरियड टू पे जस्ट सो दॅट वी डोंट बिकम डिफॉल्टर्स. तर याच्यामध्ये तुमचा काय ऍडवाइस राहील की इनफ्लो हा काही येत नाहीये किंवा कमी येतोय आणि आउटफ्लो हा काही कमी होत नाहीये? मला वाटतं ऋषी याच्यात, एक मिनिट, ऋषी सांगेल पण मी त्याच्यात थोडस आधी सांगतो की मला 29 मार्चला एक गव्हर्नमेंटचं कायदा आलेला आहे की ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली तो आपल्या सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या इंडस्ट्रीजसाठी आहे की सॅलरी तुम्ही कमी करू शकत नाही किंवा सॅलरी द्यायला. आणि हे चॅलेंज झालेलं आहे कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टाने ते कालच दाखल करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पुढच्या 5 ते 7 दिवसात एक निर्णय येईल. हा जर निर्णय निगेटिव्ह जर झाला, ओके, चालू करू शकत नाही, तर इथे तो आपल्याला फायद्याचा आहे कारण मग तो सगळ्यांनाच लागू होईल. परंतु हे थोडासा आता इट इज टू अर्ली टू टॉक अबाउट इट. इट्स नंबर 1. आणि मला असं वाटतं की हा रिलेटेड आयटीचे क्लायंटसाठी असल्यामुळे ऋषी इज द राईट पर्सन, सो आय एम जस्ट गिव्हिंग इट टू ऋषी. थँक्यू अनिश. मॉर्निंग अनिश. रिनिगोसिएशन्स किंवा अबेटमेंट्स जे आता टेनंट्स मागतायत और इन ल्यू ऑफ कोविड किंवा इन ल्यू की त्यांना ऍक्सेस नाही करता येते ऑफिसेस, हे खूप हे 2 भागात मी डिवाइड करतो. नंबर 1 इज रिटेल क्लायंट्स, म्हणजे जे शॉप्स आहेत. युजली ह्यांच्या केसमध्ये अग्रीमेंट्स आर वे मोर स्ट्रिंजंट आणि ह्यांना 100% अबेटमेंट मिळतील इफ नॉट 90%. ऑफिसेसमध्ये डिपेंडिंग ऑन युअर कॉन्ट्रॅक्ट दिस विल व्हेरी, पण this will actually more than contract will depend on your direct relationships. One thing we have to all take in account की हे संपल्यानंतर हे नुसतंच लॉकडाऊन काय इज नॉट अ टफ टाइम, ह्याच्या पुढे ऍक्च्युअली टफ टाइम चालू होईल. दॅट मीन्स वी हॅव टू मेंटेन व्हेरी गुड रिलेशनशिप विथ द टेनंट्स. म्हणजे हे जो आपला टेनंट आहे तो आपल्याला रिक्वेस्ट करतोय इन मोस्ट ऑफ द केसेस. सो रिलेशनशिप टू रिलेशनशिप ते मला वाटतं एव्हरी पर्सन विल हॅव टू असेस व्हॉट यू वॉन्ट टू डू, की अबेटमेंट द्यायला पाहिजे नाही द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये ऑल्सो देर इज लिगल प्रेसिडेन्स. माझे जे खूपशे टेनंट्स आहेत ज्याच्याशी माझं डिस्कशन झालंय
ते त्यांचे सर्व्हर्स वापरतायत जे आपल्या ऑफिसेसमध्ये आहेत, जे ऑफिस आपण त्यांना भाड्याने दिलं, जे लिव्ह इन लायसन्स आहेत. तर सर्व्हर त्या ऑफिसमध्ये आहे, तो टेक्निकली दे आर ऍक्सेसिंग द ऑफिस ऑल्सो, बिकॉज ती आपण सर्व्हिस त्यांना एक्सटेंड करतोय ऑफिस चालू असल्यामुळे. सो टेक्निकली दे आर लायबल टू पे 100%. परंतु दिस विल बॉईल डाऊन टू युअर रिलेशनशिप विथ युअर क्लायंट्स, कारण की हे खूपशे हे 5, 6, 7, 8 वर्ष तुमच्याबरोबर असतील, तर दिस विल बी अ रिलेशनशिप गेम. सो no fixed formula for rental abatements, but depending on relation to relation. That is my suggestion. Okay. Thank you so much. Thank you. Actually, Rishi, let's pause. Rishi, to continue. Yeah. Actually, ज्यांचे रिलेशन आहेत त्यांचे आता रेंटल येत आहे. सो कॅन यू ज्यांचे आपले रिलेशन आहेत क्लायंट सोबत तेच रेंटल येत आहेत रेग्युलराइज, अदरवाइज इट्स व्हेरी डिफिकल्ट टाइम. सो हे फॉरवर्ड लिझिंग मध्ये दिस द ट्रेंड इन फॉरवर्ड लिझिंग ॲज वेल, जे आपण आता फॉरवर्ड लिझिंग केलं किंवा जो सेल केलेला आहे, एव्हरीबडी वॉन्ट्स टू रिनिगोशिएट. या कॉन्टेक्स्ट मध्ये TCS ची न्यूज पण होती की वर्क फ्रॉम होम वी आर गोइंग टू एक्सटेंड फॉर 2 more months or some more time. So it's going to affect the whole sale process as well. So let's bifurcate that into दोन ते तीन टाइप्स मध्ये हे बायफर्गेट होईल. आता मी माझे पर्सनल एक्सपिरियन्सेस सांगतोय, आय कॅनॉट टॉक फॉर अदर्स. माझ्या केसेस मध्ये थोड्या जणांना मी पोझिशन मार्च मध्येच दिलेलं आणि त्यांचा फिट आउट पिरियड चाललेला आणि त्यांना फिट आउट पिरियडच त्यांचा थांबला गेला. सो ऑब्व्हियसली मला त्यांचा फिट आउट पिरियड वाढवायला लागेल, बिकॉज दॅट विल नॉट बी रिनिगोसिएशन पर से, दॅट विल बी जस्ट एक्सटेन्शन ऑफ फिट आउट पिरियड. म्हणजे त्यांचा रेंट फ्री पिरियड इनडायरेक्टली वाढेल, विच इज फेअर. मला वाटतं तो एक पॉईंट ऍब्सोल्युटली फेअर आहे. त्याच्यानंतर आतापर्यंत फॉर्च्युनेटली टचवूड कुठलाच टेनंट ज्यांनी माझ्याशी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये डील्स क्लोज केले कोणीही पुन्हा रिनिगोसिएशनला आले नाहीये. आणि आय डोंट थिंक इमिजिएटली रिनिगोसिएशन होतील. दॅट इज माय टेक, कारण की अजून सप्लाय येतोय. सो आय थिंक ह्याच्या पुढचे जे आपले लिजेस आता ऑन ट्रॅक आहेत तिथे कदाचित वी विल सी सम काइंड ऑफ स्केल बॅक. म्हणजे फॉर एक्झाम्पल जो क्लायंट तुमच्याशी 1 लाख स्क्वेअर फुटासाठी बोलत होता किंवा 10,000 स्क्वेअर फुटासाठी बोलत होता, तो एक 70-80% घेईल आणि 20% सोडून देईल. का? नॉट फ्रॉम वर्क फ्रॉम होम, बिकॉज त्याचे बिझनेस प्रोजेक्शन कमी होत आहेत. दॅट विल बी द प्रिडॉमिनंट रिझन, बिकॉज तो म्हणतो की ठीक आहे, मला जर 70,000 स्क्वेअर फुटात भागतंय, नॉट फॉर 1 लाख स्क्वेअर फुटात, तर मी का नाही करत. वर्क फ्रॉम होम ट्रेंड पेक्षा म्हणजे मी दुसरं म्हणतो की 2005 मध्ये जेव्हा आम्ही कमर्शियल चालू केलं तेव्हा माझे पहिली ट्रान्झॅक्शन होते ते 135 ते 150 स्क्वेअर फूट पर पर्सनच्या रेंज मधले होते. म्हणजे साधारण 100 जणांसाठी 15,000 स्क्वेअर फूट घ्यायला लागायचे. ओव्हर अ पिरियड ऑफ अराउंड 14 इयर्स हे हळूहळू 80 स्क्वेअर फूट ते 100 स्क्वेअर फूटला आलंय. आता ह्याच्यामध्ये खूप पॅरामीटर्स आहे. ऑब्व्हियसली दे आर एफिशियंट, पण 2014 पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आपण म्हणतो दॅट हॅज ऑल्सो इम्पॅक्टेड, जस्ट लाईक वर्क फ्रॉम होम इम्पॅक्टेड. तो ह्याचा इम्पॅक्ट एवढा येणार नाही असं माझं पर्सनल मत आहे. सो आय थिंक देर विल बी अन करेक्शन इन रेंटल्स आणि मे बी सम रिडक्शन इन द स्पेस टेकअप. सो स्पेस विल बी टेकन अप, बट ऑब्व्हियसली इट विल बी लेसर. प्लस ऑब्व्हियसली सोशल डिस्टन्सिंग पण वाढेल. सो जे 80-100 स्क्वेअर फूट आहे ते आता 120-130 स्क्वेअर फूटला पुन्हा जाईल. सो दॅट ऑल्सो गेट इट. But again, this is all assumption based on a lot of parameters unknown. So, thank you, Rishi. Thank you. पुढचा प्रश्न आहे प्रथमेश गायकवाडांचा. Good afternoon, sir. You have addressed multiple questions that we had in our head regarding commercial leasing and commercial real estate. However, there are few questions that I would like to ask you. That how do you sell or lease big commercial properties, and what are the proper medium or channels for it? And do we get mobilization funds from the leasing in case of commercial leasing? Again, I'm giving it to Rishi. Hi. So your question was की property under construction kashi vikaयची. Am I correct? Yes. How to sell or lease under construction properties? Okay. So मला जो प्रश्न नेहमी येतो की अंडर कन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉरवर्ड कमिटमेंट मिळू शकतात का? तर इन माय एक्सपिरियन्स, इन अमर बिल्डर्स एक्सपिरियन्स ऑफ अराउंड 19 इयर्स, आमच्याकडे कमिटमेंट्स प्रायर टू RCC फक्त 2दा झाले. सो द चान्सेस ऑफ गेटिंग फॉरवर्ड कमिटमेंट्स आर लेस दॅन 2 to 3%. आणि हे तेव्हाच होतं जेव्हा सप्लाय अँड डिमांड सिच्युएशन आर व्हेरी स्क्यू. सो टू डिपेंड ऑन दॅट इज प्रॉबब्ली नॉट अ वायबल स्ट्रॅटेजी
की मी सगळं करून ठेवतो आणि जोपर्यंत मला रेंटली कोणाचं कमिटमेंट येते तोपर्यंत मी चालू नाही करणार. दॅट आय विल नॉट रेकमेंड ऍटलीस्ट गोइंग फॉरवर्ड फ्रॉम टुडे. सो फॉरवर्ड कमिटमेंट्स इज समथिंग इट इज व्हेरी रेअर, म्हणून दॅट इज नंबर 1 पॉईंट. आता दुसरा पॉईंट की विकलं जाईल का कमर्शियल प्रॉपर्टीज गोइंग फॉरवर्ड, तर 100% विकलं जाईल, असं नाही की नाही विकलं जाणार. परंतु बिग परंतु की एव्हरी इन्व्हेस्टर विल लुक की तुमचा ट्रॅक रेकॉर्ड काय, तुम्ही किती तुमच्या इन्व्हेस्टर्सला भाड्याने प्रॉपर्टी लावून दिल्यात का, किंवा तुम्ही नुसतं त्याचे पैसे घेऊन बांधून बाहेर पडलात का. इन्व्हेस्टरला पैसे कमवून देण्याची जबाबदारी ही इनडिरेक्टली ऑर डिरेक्टली ही आता बिल्डरची होणार, आणि ती घेतल्याशिवाय कुठलाही इन्व्हेस्टर तुम्हाला पैसे देणार नाही. ऑन वेन आय सेड की जेव्हा मी इन्व्हेस्टरवर बसतो, आता जो आमचा इन्व्हेस्टर बेस आहे, ऑब्व्हियसली गॅरंटीज तर आम्ही देत नाही बिकॉज दॅट इज इन डिरेक्ट फॉर्म ऑफ डेट, परंतु त्याची एक खूप मोठी मॉरल आणि ऑब्लिगेशन माझ्याकडे असतं की त्याला भाड्याने लावून द्यायचं, आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आज 100% आहे की बिटवीन आरसीसी कम्प्लिशन टू 6 months पोस्ट कम्प्लिशन मध्ये आय हॅव बीन एबल टू गेल्या 4 ते 5 वर्षात 100% सक्सेस रेट आहे. पण तो प्रत्येक बिल्डरला घ्यायला लागेल जर त्याला ते करायचं असेल तर. इथे ट्रॅक रेकॉर्ड विल प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल, की तुमचे रिलेशनशिप तुमच्या टेनंट्स बरोबर कसे आहेत, तुमचा आताचा जो टेनंट प्रोफाईल आहे त्यांच्याशी तुम्ही दररोज बोलतात का, तुम्ही त्यांचे प्रॉपर्टीज नीट मेंटेन केले आहात का, सेम जे आपल्याला रेसिडेन्शियल सोसायटीज बनवतो तसंच, फक्त इथे ऑब्व्हियसली देयर बी मोर डिमांडिंग. सो हाऊ यू मेंटेन द रिलेशनशिप विथ द इन्व्हेस्टर्स अँड हाऊ यू मेंटेन विथ द tenants, this will be very critical. So yes, in short, sale will be there, but subject to your ability to earn money for the investors. I hope I answered. Thank you so much, sir. पुढचा प्रश्न आहे रवी पाटीलचा. नमस्कार. नमस्कार रवी. ऋषीला प्रश्न आहे. ओके. जास्त डिमांड मध्ये आहे. ऋषी डिमांड मध्ये. नमस्कार ऋषी. प्रश्न असा आहे की आता कोविड नंतर जे काही झालंय सगळा देश जगभरामध्ये, तर ह्या दृष्टीने विचार करता ज्या कमर्शियल बिल्डिंगचं तुम्ही डिझाईन करता, कमर्शियल ए ग्रेड कमर्शियल बिल्डिंगच्या डिझाईन मध्ये काही फरक काढायला लागेल का, की आता जे सोशल डिस्टन्सिंगचा विषय आलेला आहे त्या दृष्टीने काही डिझाईन मध्ये बदल करायला लागेल का, काही नॉर्म्स ऍड करायला लागतील का, तर ते एक विषय. आणि अशा पद्धतीने जे काही तुम्ही आता डे टू डे क्लायंट हँडल करताय, तुमचे इन्व्हेस्टर हँडल करताय, त्यांच्याकडनं काही तुम्हाला तशा सूचना किंवा काही इन्स्ट्रक्शन्स आल्यात का, किंवा काही रिक्वेस्ट आल्यात की आपल्याला डिझाईन मध्ये बदल करायला लागेल, असं काही वाटतं का तुम्हाला आता? सर आय एम व्हेरी हॅपी सर हा तुम्ही प्रश्न विचारला, कारण की दिस इज द फर्स्ट स्टेप इन द राईट डिरेक्शन की क्लायंटला काय पाहिजे. आय थिंक दिस इज वेअर व्हॉट इज नीडेड. 4 गोष्टी मी सांगतो जे कोविड नंतर होणार आहेत आणि जे पुढच्या 6 महिन्यात कमर्शियल रिअल इस्टेट मध्ये अफेक्ट होणार आहेत. सो नंबर 1 गोष्ट जी ऍक्च्युली कोविड नसतं झालं तरी येणार होती, ही एक महाराष्ट्रामध्ये ECBC कोड येणार आहे नोव्हेंबरमध्ये. ECBC कोड इज दी एनर्जी कन्झर्वेशन बिल्डिंग कोड, जो BEE आणतोय, म्हणजे ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी. हा कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये जसा एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स 2007 मध्ये आलं, तेवढाच मोठा माइलस्टोन येणार आहे या नोव्हेंबरमध्ये कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये. तर महाराष्ट्र म्हणजे मेडा, महाराष्ट्र एनर्जी ब्युरो ऑफ एफिशियन्सी ने हा ऑलरेडी अप्रूव्ह केलं. ह्याच्यावरती फ्रॉम क्रेडाय एक रेप्रेझेंटेशन माझ्या कमिटीने दिलं पण होतं. आय वॉज ऑल्सो पार्ट ऑफ इट की इट विल इन्क्रीज कॉस्ट. सो ECBC कोड जेव्हा येईल आणि हा मॅन्डेटरी होईल नोव्हेंबर पोस्ट, सगळ्या कमर्शियल 10,000 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त मोठी कमर्शियल बिल्डिंग असलेला ECBC कोड हा ऍप्लिकेबल होईल. त्याच्याने 150 ते ₹250 पर स्क्वेअर फूट वाढतील. आणि हा खूपच डिटेल्ड आहे. साधारण 270 पानीचा एक कोड आहे. जो पण डेव्हलपर मला वाटतं कमर्शियल प्रोजेक्ट प्लॅन करतोय 10,000 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त, त्यांनी हा कोड वाचायला पाहिजे. त्यांनी ग्रीन कन्सल्टंट बरोबर हे एकदा चर्चा पण करून घ्यायला पाहिजे, कारण की हा खूपच स्ट्रिंजंट आहे, मोर दॅन एन्व्हायरमेंट क्लिअरन्स जेव्हा आपला आलेला. हा नंबर 1 हा खूप मोठा एक चेंज होणार आहे नोव्हेंबर 2020 मध्ये. त्याच्यानंतर तुमचा जो प्रश्न होता की डिझाईन फॅक्टर्स काय बदलायला पाहिजेत कमर्शियल ह्याच्यामध्ये, ते 2 ते 3 मी सांगतो की रिव्ह्यू एफिशियन्सी ऑफ युअर स्पेसेस.
की तुमचे जागा किती एफिशियंट आहेत, की किती फॉर एक्झाम्पल लोक तिथे बसू शकतात, काय टॉयलेट्स आतच आहेत का, व्हॉट इज द एअर फ्रेश एअर इनटेक आहे, हे सगळ्या खूप बदलतील. ग्रीन बिल्डिंग इज ऍब्सोल्युटली मॅन्डेटरी फॉर एनी ग्रेड ए बिल्डिंग. इंडियन IGBC एक रेटिंग एजन्सी आहे ज्याचा मी स्वतः पार्ट आहे, ग्रीहा आहे, भरपूर दुसऱ्या एजन्सीज आहेत, पण आय विल डेफिनेटली रेकमेंड बिकॉज दिस विल इम्प्रूव्ह द डिझाईन फॅक्टर ऑफ युअर बिल्डिंग. तुम्ही दुसऱ्या गोष्टी पण बघायला लागतील, वेअर नाव पीपल विल लुक ॲट कॉन्टॅक्टलेस एंट्री अँड एक्झिट. फॉर एक्झाम्पल गेल्या वर्षी आम्ही आमच्या पुण्यातली पहिली डेस्टिनेशन डिस्पॅच लिफ्ट आम्ही जे लावल्या, सो बेसिकली कंट्रोलिंग ट्रॅफिक विथ स्मार्ट वे इन लिफ्ट. अशा गोष्टी आता मॅन्डेटरी होणं चालू होईल. लोक आता एक्सपेक्ट करतील की बिल्डिंग्स हॅव टू बी स्मार्ट. सो दिस विल अगेन बी अ व्हेरी बिग चेंज, रादर व्हेरी नेसेसिटी इन कमर्शियल बिल्डिंग. मला वाटतं जो चेंज होत होता तो दर 3 वर्षाला आणि 3.5-4 वर्षाला होत होता, तो आता अजून रॅपिड होईल. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल ऑन टेक्नॉलॉजी वेन वी आर प्लॅनिंग आवर बिल्डिंग्स, की टेक्नॉलॉजी हॅज टू बी व्हेरी व्हेरी अप देअर. I think those are the 4 parameters that will have to be very carefully looked at जेव्हा आपल्या कमर्शियल बिल्डिंग्सचं प्लॅनिंग होत आहे. थँक्यू ऋषी. थँक्यू. आय थिंक ऋषी जेव्हा आता कमर्शियल बिल्डिंग चालू होतील तेव्हा एलिव्हेटर्स विल बी द फर्स्ट प्रॉब्लेम दॅट विल फेस, द कॅपॅसिटी ऑफ एलिव्हेटर. कपॅसिटी हो. आता फॉर एक्झाम्पल एक्झिस्टिंग आता माझी टीमचा माझे गेले 3 दिवस कॉल्स चालू आहेत की जुन्या बिल्डिंग, कारण की मेंटेनन्स पण आम्हीच करतो आमच्या सगळ्या जुन्या बिल्डिंगचा, तर एलिव्हेटर्स ट्रॅफिक कसा मेंटेन करायचा, ऑल्टरनेट फ्लोर्स रिस्ट्रिक्ट करायचा का. फॉर्च्युनेटली ओटिस आणि चिल्डर हे दोन्ही माझेच टेनंट्स आहेत, सो ह्यांच्याशी मी आता निगोसिएशन चालू आहे की कसा मॅनेज करायचा, बिकॉज इट्स गोट टू, बिकॉज सोशल डिस्टन्सिंग तुम्ही ऑफिसमध्ये करू शकता, लिफ्ट मध्ये नाही करू शकत, तर ते कसं करायचं हे खूप एक डायलॉग चालू आहे. होपफुली गव्हर्नमेंट पण ऑब्व्हियसली इन्स्ट्रक्शन देईल, पण येस दिस विल बी वन ऑफ द चॅलेंजिंग टाइम्स. पुढचा प्रश्न आहे योगीराज लोकरेंचा. सर नमस्ते. येस नमस्ते सर. नमस्कार. माझं ऋषी सरांनाच क्वेश्चन आहे. युगाच इकडनं इथे कर. सॉरी. येस सॉरी बोला. ऋषी सर नमस्ते. माझं क्वेश्चन रिलेटेड टू डिजिटल मार्केटिंग आहे. तुम्ही हाऊ मच डू यू सेल इन डिजिटल मार्केटिंग इन रेसिडेन्शियल, कमर्शियल, लिझिंग, IT, अँड तुमचं ओपिनियन काय डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म बद्दल, आणि पोस्ट कोविड तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? अनफॉर्च्युनेटली आमचा पोर्टफोलिओचा जो एक्सपॅन्स आहे 80% आमचा पोर्टफोलिओ एक्झिस्टिंग कमर्शियल आहे. त्या कमर्शियल मध्ये 90% आय वुड से 80% हे मोठे ऑफिसेस आहे, म्हणजे जिथे इच ऑफिस विल बी मोर दॅन 25,000 to 30,000 स्क्वेअर फीट. सो त्यामुळे डिजिटल मार्केटिंग मला कमर्शियल मध्ये नाही चालत. माझ्या रेसिडेन्शियल प्लॅटफॉर्म मध्ये येस डिजिटल मार्केटिंग इज प्रॉबब्ली आत्ता ऍज ऑफ टुडे 75 to 80% ऑफ माय एक्सपेन्स वेन इट कम्स टू मार्केटिंग. म्हणजे मी दर 1 रुपयाच्या पाठी 70 ते 80 पैसे मार्केटिंगचे डिजिटल वरतीच खर्च करतो, आणि आता हे कदाचित 90% पण जाईल, कारण की एनिवेज सोशल डिस्टन्सिंग आय डोंट थिंक दुसरं कुठलं हे राहील. आणि डिजिटल मार्केटिंगनी मला वाटतं सगळ्यांनाच खूप ROI खूप हाय आहे डिजिटल मार्केटिंग, बिकॉज यू कॅन स्ट्रक्चर. म्हणजे आता एक जी ट्रेंड मला वाटतं सगळेजण बघतात रेसिडेन्शियल मध्ये, की NRI इन्क्वायरीज खूप वाढत आहेत. ऑब्व्हियसली बिकॉज डॉलर स्ट्रॉंग झाला आहे म्हणून दे आर लुकिंग ऍट इन्व्हेस्टमेंट बॅक होम, परंतु दुसरं पण की दे आर ऑल्सो स्केर्ड की जर तिकडचा जॉब गेला तर इथे घर आहे का. सो या 2 कारणांनी डिजिटल मार्केटिंग प्लेज अ व्हेरी क्रिटिकल रोल इन रेसिडेन्शियल अँड स्पेशली रेडी पोझिशन रेसिडेन्शियल. तर मला वाटतं डिजिटल मार्केटिंग विल बी अ खूप 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 स्ट्रॉंग टूल. म्हणजे जसं मी सांगितलं 70% आणि जे आता 90% मी करणार आहे, तर यू कॅन अंडरस्टँड. कमर्शियलला डिजिटल मार्केटिंग मोठ्या ऑफिसेसला नाही चालत, पर्सनलच करायला लागतं. छोट्या ऑफिसेसला येस इट्स अ गुड टूल. थँक्यू. सो आता बरेचसे प्रश्न ऑडियन्स मधनं आहेत, तरी तेजराज पाटलांचा प्रश्न आहे की हाऊ टू क्रिएट डिमांड इन पुणे मार्केट, रेसिडेन्शियल अँड कमर्शियल सेक्टर. त्यासोबत अनुप कोल्डेंचा पण ह्याच्यासोबत रिलेटेड प्रश्न आहे की आफ्टर कोविड लॉट ऑफ इन्व्हेस्टमेंट विल कम टू इंडिया, तो आपण ती पुण्यामध्ये इंटरनॅशनल मार्केट मधली रिक्वायरमेंट कशी आणू शकतो? सो आय थिंक दोन्ही प्रश्न सेमच आहेत की हाऊ टू क्रिएट डिमांड. आय थिंक ऍज अ इंडस्ट्री आणि मे बी इव्हन तुमच्या
असोसिएशनच्या माध्यमाने एक आपल्याला करायला लागेल की वी नीड टू नाव सेल पुणा, की दरवेळेला जेव्हा आपण काही विकतो तेव्हा पुणा ऍज अ डेस्टिनेशन आपल्याला विकायला लागेल, जे बँगलोरने खूप चांगलं केलेलं गेल्या 6 वर्षापूर्वी, की काही झालं की बाय पुणा इज बेटर. म्हणजे इनफॅक्ट अमर बिल्डर्स किंवा दुसरा कुठला ब्रँड किंवा तिसरा कुठला ब्रँड हे न विकता की पुणा ऍज अ डेस्टिनेशन विकायला लागेल. आपल्याला आयटी ग्रोथ पुन्हा आणायलाच लागेल. जर आयटी ग्रोथ पुण्यात आली तर मग जॉब क्रिएशन होईल, आणि जॉब क्रिएशन झालं तर रेसिडेन्शियल मार्केट विल ग्रो. पुणा ऍक्च्युअली हॅज एव्हरीथिंग बेटर दॅन हैदराबाद अँड बँगलोर अकॉर्डिंग टू मी, बट अनफॉर्च्युनेटली मे बी वी हॅव नॉट बीन ॲज अग्रेसिव्ह टू मार्केट द सिटी. जर आपण ती सिटी नीट मार्केट केली आणि ऑल अक्रॉस मार्केट केली तर वी कॅन गेट दॅट डिमांड बॅक. बट जॉब क्रिएशन विल रिमेन द प्रायमरी फोकस टू क्रिएट द डिमांड बॅक इज माय सजेशन. माझा अमर सरांना प्रश्न आहे. सर, आता आपण इंडस्ट्रीमध्ये गव्हर्नमेंट कडनं काय चेंजेस एक्सपेक्ट करू शकतो ऍज अ इंडस्ट्री? व्हॉट वी कॅन एक्सपेक्ट फ्रॉम द गव्हर्नमेंट? एनी पॉझिटिव्ह थिंग्स फ्रॉम गव्हर्नमेंट दॅट वी कॅन एक्सपेक्ट? एक तर आपला जो आता जो येऊ घातलेला रूल्स आहेत, युनिफाईड रूल्स, ते जर आले तर आपले बऱ्यापैकी सगळेच प्रश्न सुटले आहेत. ओके, त्याच्यानंतर सिंगल विंडो हे त्यांनी ऑलरेडी चालू केलेले आहेत, पण ते सिंगल विंडो जर लवकर झाली तर आपल्याला आता जो कमीत कमी 30 दिवस आणि जास्तीत जास्त 90 दिवस जो अप्रुव्हलला लागतो तो कमी. आणि तिसरं सगळ्याच ईसीचे क्लिअरन्स म्हणा, कुठलेही क्लिअरन्स ही सिंगल विंडो मध्ये जर आले, म्हणजे आपण प्रॉपर्टी काय झालंय आता, आपली इन्व्हेस्टमेंट एवढ्या हेवी होतात तर प्रोजेक्ट चालू करण्यासाठी जो 4 ते 6 महिन्याचा पिरियड जातो ना, तोच एक सगळ्यात किलिंग फॅक्टर, तो आपल्याला गव्हर्नमेंट कडून मिळाला पाहिजे. दुसरं जर तुम्ही म्हणाल तर आता इट इज एक्सपेक्टेड की आपल्याला काहीतरी रिअल इस्टेटला गव्हर्नमेंट इज गिव्हन वन पॅकेज. ते जर आलं पॅकेज तर मग त्याचा फायदा आपल्याला होऊ शकेल. म्हणजेच काय की इंटरेस्ट रेट कट डाऊन जर झाले तर मग लोक आपल्याकडे इन्व्हेस्ट करतील, तो एक पार्ट आहे. किंवा आता ज्या बऱ्याच लोकांचा जो प्रॉब्लेम झाला आहे की त्यांचे अकाउंट एनपी होण्याच्या मार्गावर, त्यांना काही सवलत नाही. ह्या सगळ्या पहिल्यांदा बँक सेक्टर आणि दुसरं आपल्याला युडी मधून मदत झाली. 2 थिंग्स वी आर एक्सपेक्ट. आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये क्रेडाई पुणे मेट्रो, क्रेडाई इंडिया इज डुईंग लॉट ऑफ वर्क. राईट सर, बरंच असं की डिटेल मध्ये क्वेश्चन आन्सर्स झाले. थँक्यू सर. ओव्हर टू घाटे सर. अनिश. येस, मी आउट ऑफ थँक्स अमर सरांना, शुभांगी आंटी हु इज माय आंटी आणि ऋषी हु इज माय ब्रदर यांना म्हणायची माझी इच्छा आहे. ऍक्च्युली तुम्ही तिघांनी आम्हाला खूप वेगळ्या तऱ्हेची चांगल्या गोष्टी शिकवल्या. टू समराइज द सेम, अरे वा तिघे एका ह्याच्यात आले. टू समराइज द सेम की अमर सरांनी जी आम्हाला आंटी म्हटल्यावर पण छान वाटतं म्हणून मी लगेच आले. ते आय एम प्रिव्हिलेज. तर अमर सरांनी आम्हाला खूप चांगल्या रीतीने सांगितलं की हा नाटक आहे, हा सिनेमा आहे, हा पॉज आहे. सो बी पॉझिटिव्ह, मूव्ह टुवर्ड्स डेट फ्री. दिस इज द मोस्ट टेक होम मेसेज which I can think of from what Amar sir said. Secondly, behind every successful person there is a woman. हे आपण ऐकलंच आहे. Behind Amar Builders there is not one but there are 2 women. One is Shubhangi aunty and one is Pritika. Third thing जे ऋषीने आपल्याला सांगितलं की we are giving subscription like Netflix, हे फार महत्वाचं वाक्य आहे. याच्यात असं आहे की ही लोक आपल्याकडे दर महिन्याला किंवा दर वर्षाच्या अखेर येणार आहेत. वी मस्ट मेंटेन द रिलेशन्स विथ दीज पीपल अँड मेक देम फील ॲट होम. सो दिस 3 मेसेजेस विच दे हॅव गिव्हन अस. आम्ही सगळे खूप आभारी आहोत. तुमचं जे सगळं आम्ही ऐकलं ते आम्ही नक्की अंमलात आणू अशी माझी खात्री आहे. अँड दिस वे आय एंड द वोट ऑफ थँक्स सेइंग थँक यू टू ऑल 3 ऑफ यू. थँक यू.